Morning, everyone. Welcome to the session. अब थोड़ा सा एक क्विक ओवरव्यू कर लेते हैं बिकॉज वी हैव कवर्ड 2 स्टेप्स अप टू दिस पॉइंट जो कि बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है. सो इंफ्रा एज अ सर्विस के अंदर इफ़ यू सी 3 चीज़ें लगती है. वेन एवर यू आर क्रिएटिंग अ प्रोजेक्ट, तुम्हारे पास में 3 चीज़ें प्रिलिमिनरी होती है. उसमें से सबसे पहली चीज़ आती है नेटवर्क. देखो, हमने बिग डेटा के लाइफ साइकिल में देखा था कि सीसीएनए वाले इनवैलिड क्यों है. Because basically when Pune was not having any industries, when Pune was totally a town city, it was just education centric. तब यहाँ पर companies नहीं थी. So what was happening is people would come here, they would learn, they would study. Study करने के बाद लोग abroad चले जाते थे. Because now that was the talent जो कि in demand था. इन डिमांड होने की वजह से इनको उधर जॉब मिल जाती थी, लोग बाहर जा रहे. इस सिनेरियो को एक टर्म दिया गया था that's called as brain drain. All right, so it is a very infamous thing that brain drain of India. तो हो क्या रहा था कि लोग यहाँ से पढ़ रहे but they are not staying here, they are not developing our country. तो लोग जा रहे थे बाहर. If you check out इसरो साइंटिस्ट, इसरो के हर एक साइंटिस्ट के पास में नासा के दो दो चार चार ऑफर लेटर्स होते हैं. All right, and these are the people, DRDO, ISRO, who are willingly staying here. They are rejecting the outside world's offers to stay here and to develop our country. तो ये ग्रुप ऑफ पीपल था who were committed to develop the nation. And then there was another group of people जो कि ये ब्रेन ड्रेन कर रहा था. वो लोग सीखते थे, देन दे वुड गो आउट. अब इसके अंदर कोई ऐसा पर्सपेक्टिव रखता था कि बाहर जाते हैं, थोड़ा सा दुनिया घूमेंगे, पैसे वैसे कमाएंगे, रिटर्न आ जाएंगे. या फिर बाहर जाते हैं, वहाँ पे आगे की पढ़ाई करेंगे, थोड़ा और कुछ दिन काम करेंगे और रिटर्न आ जाएंगे. This was a group of people, and then another group of people is like, I hate this country, man, I don't want to stay here. So what they wanted to do is just leave the country anyhow. ये लोग एक्चुअल प्रॉब्लम थे. तो इन लोगों के ऊपर कोई सोल्यूशन नहीं था बिकॉज यू कैन नॉट चेंज द मेंटेलिटी ऑफ अ पर्सन. अगर उसने इतना सब बेनिफिट्स रिप ऑफ करने के बाद में भी वो अगर उसके खुद के कंट्री के बारे में पॉजिटिवली नहीं थिंक कर सकता, देन तुम उस बंदे के बारे में कुछ नहीं कर सकते. ही इज टोटली निगेटिव थिंकर. तो इस ग्रुप को साइड को रख दिया गया. बट देन देर वॉज अ ग्रुप ऑफ पीपल जो कि बाहर जाके फिर से रिटर्न आने की ख्वाहिश रख रहे. तो ऐसा क्यों हो रहा था? 2 चीज़ों की वजह से. पहली तो चीज़ थी कि उनको कुछ हायर स्टडी करना है, तो ठीक है, दैट इज सॉर्टेड आउट. उसके लिए लोगों ने आईआईटीज, आईआईएम वगैरह गवर्नमेंट ने शुरू किया था टू प्रोवाइड द बेस्ट इन वर्ल्ड एजुकेशन. और दूसरी चीज़ थी कि दे वांटेड टू वर्क. तो काम करने के लिए उन्हें उधर जाना था क्योंकि उन्हें यहाँ पर वैसा काम नहीं मिल रहा था. दे वर नॉट गेटिंग द प्रॉपर जॉब सिनेरियो हेयर, उनको प्रॉपर प्रोस्पेक्ट नहीं मिल रहे थे. उस वजह से इंडिया के अंदर डेवलपमेंट शुरू हुआ एंड देन इंडियन पीपल स्टार्टेड प्रोवाइडिंग सर्विसेज. तो अपने यहाँ पे जो मैक्सिमम एमएनसीज है ना, दोज आर सर्विस बेस्ड. सो व्हाट वाज हैपनिंग इज क्लाइंट उधर का है, ये उसे सर्विस प्रोवाइड कर रहे हैं, टेक्नोलॉजिकल सर्विस. दिस इज व्हाट मोस्ट ऑफ द एमएनसीज डू. तो एमएनसी के अंदर यू हैव 2 टाइप्स, यू हैव सर्विस बेस्ड एंड यू हैव प्रोडक्ट बेस्ड. अब अपने को कहाँ पे लगना है? जहाँ पे पैसे ज़्यादा मिले. ऑल राइट, देर आर वेरी फ्यू पीपल जिनको क्लियरली प्रोडक्ट बेस में जाना है, और अभी हम वो ट्रांजिशन कर भी नहीं सकते बिकॉज इफ़ यू वांट टू गो इनटू प्रोडक्ट बेस्ड कंपनीज, हमें बहुत ज़्यादा रिफाइंड लेवल का नॉलेज ग्रास्प करना पड़ता है और उसे टाइम लगेगा. सो द थिंग इज, गेट इनटू अ सर्विस बेस्ड कंपनी. तुम्हारे पास इनकम चालू होता है, अपना लर्निंग कंटिन्यू रखो, स्लोली विद इन अ स्पैन ऑफ 1 to 2 years you will be moving out to product based companies. So it all depends upon your कंटिन्यूअस एफर्ट्स. अपन एफर्ट कितने दे रहे हैं? देखो, एक सिंपल सी बात है. लेट्स कंसिडर अ सिनेरियो. अब ये तुम्हें अच्छी तरह से इमेजिन होगा. लेट्स से यू लिव इन पुणे. पुणे में रहते हो, बचपन से पले बड़े यहाँ पर हो. नाउ व्हाट हैपेंस इज, तुम्हें एजुकेशन के लिए बाहर जाना था एंड यू माइग्रेट टू मैनचेस्टर. दिस इज अ ट्रांजिशन. ट्रांजिशन क्यों है? क्योंकि नाउ एवरीथिंग इन योर सराउंडिंग इज गोइंग टू चेंज. You were working in certain scenario, you were acquainted with certain terminologies, अभी वो चेंज हो रहा है. तिथे मराठी बोलणारे लोक नाही आहे, तिथे लोकांना मराठी समजणार नाही आहे. ऑलराइट, तिथे
तुम्हाला मदत पाहिजे तर तुम्हाला मदतसाठी प्रॉपर कम्युनिकेट करता यायला पाहिजे. ऑलराइट, देयर इज समथिंग कॉल्ड एज लोकल लँग्वेज. सो मराठी इज अ लँग्वेज, बट इफ यू गो टू मुंबई, इफ यू गो टू पुणे, इफ यू गो टू नाशिक, तिथे वेगवेगळ्या शब्दांचा वेगवेगळा अर्थ होतोय. कोल्हापूरला काही अर्थ असेल मराठीत आणि त्याच शब्दाचा अर्थ पुण्याला काही वेगळा असेल. सो व्हाट्स द थिंग हियर इज लोकल इंटरप्रिटेशन चेंज होता है. तो ये लोकल इंटरप्रिटेशन भी हमें सीखना पड़ेगा. हमें वहाँ की लैंग्वेज अडेप्ट करनी पड़ेगी, हमें वहाँ के कल्चर को सीखना पड़ेगा. तो ये सारी चीज़ें जस्ट इफ़ यू माइग्रेट टू सम अदर कंट्री ये सब हो रहा है. सिमिलरली तुम सब लोग अलग अलग बैकग्राउंड से हो. ऑलराइट, सब लोग इंजीनियर नहीं है, सब लोग कंटिन्यूस इंजीनियर भी नहीं है. ऑलराइट, वी ऑल्सो हैव पीपल हु हैव ड्रॉप आउट्स. कुछ लोग हैं जिनके ईयर डाउन्स हुए हैं. सो हमारे पास वाईडी भी है. व्हाट इज हैपनिंग हियर इज तुम्हारा सारा बैकग्राउंड अलग है. तो भाई अगर बैकग्राउंड अलग है और हमें कहीं जाना है, देन वी आर गोइंग टू गो थ्रू द ट्रांजिशन फेज. और ट्रांजिशन फेज के अंदर देर इज जीरो कंफर्ट. कंफर्ट जोन में जो रहता है उसका वैसे भी ग्रोथ होता नहीं है. इफ यू सीक कंफर्ट, ट्रांजिशन इज नॉट योर प्लेस. ट्रांजिशन नहीं कर सकते. ट्रांजिशन करना है तो तुम्हें कंफर्ट को भूलना होगा और अपने को एफर्ट्स डालने पड़ेंगे. एफर्ट्स हम डालेंगे और फेलियर हमें मिलेगा 100%. वन थिंग आई कैन गारंटी यू इज तुम फेल होने वाले हो. यू आर गोइंग टू फेल. 10 बार, 20 बार, 15 बार, 100 बार, आई डोंट नो, बट यू विल फेल. एवरी वन विल फेल. ठीक है, क्योंकि कोई लिनक्स एडमिनिस्ट्रेटर अगर है, किसी को रेड हैट आता है, किसी को कोई टर्मिनोलॉजीज पता है क्लाउड की, कोई ऐसा है जिसको एडब्ल्यूएस का बेसिक पता है, डजेंट मैटर. देयर इज अ पॉइंट इन अवर कोर्स जहाँ पे तुम्हें कुछ भी पता नहीं होगा, क्योंकि हमारा कोर्स बहुत ज़्यादा वास्ट है, बहुत ज़्यादा वाइड है, बहुत ज़्यादा हार्ड है. इन तीनों एस्पेक्ट्स की वजह से वॉट एवर डोमेन यू बिलोंग टू, there is going to be a point in time in our course that you will not have the sufficient knowledge and you will struggle. तो इसके लिए फेलियर इज अ मस्ट अपने यहाँ पे. ऑलराइट, एंड आई वुड से कि जो जितनी बार फेल हो रहा है, जस्ट इनकरेज योर सेल्फ उतनी बार. और दूसरी चीज जो बहुत इंपॉर्टेंट है इज द व्हाट एंड हाउ. अभी ग्रुप के ऊपर 2 लोग छोड़ के तीसरे का किसी का स्क्रीनशॉट नहीं आ रहा है. तो आई हैव ऑलरेडी टोल्ड यू कि कुछ लोग हैं. देखो, पीपल थिंक ऑफ देमसेल्व्स एज ओवर स्मार्ट्स एंड दिस अप्लाइज टू एवरीवन. बस फर्क इतना इतना होता है कि जो कॉन्शियस बंदा होता है ना, उसे पता है कि मैं खुद को ओवर एस्टिमेट कर रहा हूँ. और जो नेग्लिजिएंट है, वो ये मानने को तैयार नहीं कि मैं खुद को ओवर एस्टिमेट करता हूँ. करता हर कोई है, बट द ओनली डिफरेंस इज द एक्सेप्टेंस ऑफ दैट फैक्ट. सो इधर यू एक्सेप्ट कि नहीं, मैं खुद को ज़्यादा स्मार्ट समझता हूँ, आई थिंक ऑफ माई सेल्फ एज ओवर कॉन्फिडेंट, या फिर यू डू नॉट एक्सेप्ट इट. तो तुम बोलते हो नहीं नहीं, मैं कहाँ पे खुद को ओवर स्मार्ट समझ रहा हूँ, इट्स जस्ट दैट आई एम नॉट कॉन्ट्रीब्यूटिंग टू द ग्रुप. तो आई एम नॉट डूइंग एनीथिंग बैड. ये जस्टिफिकेशन होता है खुद के लिए. सो यू आर नॉट परफॉर्मिंग द स्टफ, यू आर नॉट शेयरिंग इट ऑन द ग्रुप. आई विल टेल यू द रिपरकशन ऑफ दैट थिंग once we move past the next topic. नेक्स्ट टॉपिक जो है हमारा वो नेटवर्किंग होने वाला है. ये नेटवर्किंग जब हो जाएगा, देन स्लोली यू विल बी मूविंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ नो रिटर्न. तो ये पॉइंट ऑफ नो रिटर्न क्या है? मेरा कोर्स जो चलेगा वो 1.5 महीने आगे चलेगा और अब तुम्हें पीछे का स्टफ कवर करना है. एंड दिस इज द हार्डेस्ट पार्ट. ये सब किसी को नहीं आता. देर आर पीपल जो कि पीछे पड़ जाते हैं, लेकिन देन दे गियर अप, वो मेहनत करेंगे, कुछ करेंगे और बैच के साथ एडजस्ट कर लेंगे. और दूसरा ग्रुप रहेगा जो कंसिस्टेंटली प्रैक्टिस नहीं कर रहा है, और तब जाके उन्हें प्रैक्टिस करने की इच्छा मर जाएगी, क्योंकि भाई अब मेरा जो चलेगा वो प्योर टेक्निकल स्टफ चलेगा. You are being given the recordings to listen them again and again, because I do not use English language. I speak in technical terms. इंग्लिश आना और टेक्निकल आना ये बहुत अलग बातें हैं. When you speak with someone, if you speak the proper technical terms, वो बंदा तुम्हें quickly pick up कर लेगा. If you just speak the local terminology, तो उससे समझ जाता है कि ये proper native technical बंदा नहीं है. तो आगे जाकर आई स्विच टू टर्मिनल टेक्नोलॉजी टोटली, और तब तुम्हें बहुत प्रॉब्लम आने वाला है अगर तुम लोग प्रैक्टिस नहीं करते. सो डू नॉट टेक दिस स्टफ लाइटली. मैंने पहले भी बोला है, 15-15 मिनट होता है, अपने को लगता है 15 मिनट का एग्जीक्यूशन है, लेकिन जब वो पाइल अप हो जाएगा, देन यू विल बी हैविंग
सीरियस इश्यूज। ऑलराइट। और दूसरी बात ये आती है कि अगर ऐसा कोई है जो कि इस चीज को एक या दो लेक्चर में कहता है कि मैं एक बार देख के दो बार देख के समझ गया, तो वो इंसान नहीं है, वो गॉड है। ठीक है, अपना नाम बदल के गॉड रख लो, क्योंकि दैट इज द थिंग हियर। ऐसा पॉसिबल ही नहीं है कि तुम्हें एक लेक्चर में सब कुछ समझ जाए। किसी को अगर वहम हो तो अनम्यूट करो और मुझे बोलो कि मुझे XYZ टॉपिक पूरा आता है। मैं तुम्हें कंसोल के ऊपर ऐसी चीज दिखाऊंगा जो तुमने एग्जीक्यूट की है लेकिन तुम्हें उसका पूरा अंडरस्टैंडिंग नहीं होगा। एंड इट इज नॉट लाइक मैं ऐसा कुछ बताऊंगा जो तुमने सीखा नहीं है। एक्चुअल लेक्चर में जो चीज है ना वही तुम्हें बता दूंगा कि यू हैव नॉट डाइजेस्टेड इट कम्प्लीटली। तो जिसने किया है वो हाइप में मत जाओ, और जिसने नहीं किया है डू नॉट फील लो। किसी को नहीं आ रहा यहाँ पे। ठीक है, फर्क बस इतना है कि कुछ लोग एग्जीक्यूट कर ले रहे, कुछ लोगों को 10% समझ रहा है, किसी को 20, किसी को 50, तुमको 5% समझ रहा होगा या कुछ नहीं समझ रहा होगा, बट यू विल गेट देयर। जस्ट फोकस ऑन व्हाट फ्रॉम नाउ ऑन। तो व्हाट और हाउ में का डिफरन्स क्या है? S3 वी क्रिएटेड बकेट, S3 में बकेट क्रिएट किया, आपण त्याला पब्लिक केलं, आपण त्याला ऍक्सेस केलं. काय केलं हा आणि कसं केलं हा दोन वेगवेगळे पैलू आहेत. वेन यू थिंक अबाउट हाऊ, इट मीन्स क्रिएट बकेटवर क्लिक करायचंय, नाव टाकायचंय, सेव्ह करायचंय, दॅट्स इट. वेन यू थिंक अबाउट व्हॉट, व्हॉट कुठून चालू होतो माहितीये का? व्हॉटचा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आता S3 सगळ्यांचं झालेलं आहे. नाउ गिव्ह मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. S3 मध्ये बकेट आहे, याला बकेटच का म्हणतात? वाय डोंट वी कॉल इट बॉक्स, क्यूब, फोल्डर, क्युबिकल? 1760 नाव आहे. मग यांनी बकेटच नाव का चूज केलं? इथून तुमचा व्हॉट सुरू होतो. सो यू नीड टू थिंक इन दिस पर्स्पेक्टिव्ह. ऑलराईट. तर आपल्याला पूर्ण आता दिस इज नॉट टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू, बट दिस इज अ जनरल टॉपिक की जर इथं बकेट यूज होतोय, आपण एक वेळा गुगलवर सर्च तर करून बघू की ही लोक वेड्यासारखी बकेट बकेट का ओरडताय. सो थ्रू आउट अवर कोर्स प्रत्येक ठिकाणी मी ही जी स्लाइड बनवलेली आहे आणि याच्यावर जे टर्मिनॉलॉजी लिहितो आहे, यू आर सपोज टू सर्च ईच अँड एव्हरी टर्मिनॉलॉजी. Until and unless you are native to this terminology, you are native to this field of study, or you are a working professional who is really good with this stuff, तुम्हाला गरज नाही. अदरवाईज प्रत्येकाने या गोष्टीला सर्च करा. तुमच्यात असं कोणी आहे ज्यांनी लेक्चर स्किप करून टाकलेले, मग अशा लोकांना एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील. ठीक आहे. आता तुम्ही जर कोर्स जॉईन केला लेट मित्रांनो, तर आम्ही आधीच तुम्हाला कन्सेंट घेतला होता की डू यू रिअली वॉन्ट टू जॉईन धिस बॅच, की तुम्हाला नंतर घ्यायचं आहे. तर जर तुम्ही म्हणताय की नाही नाही माझे 4-5 लेक्चर सुटलेले तरी मी जॉईन करतो, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, मग आपल्याला एक्स्ट्रा माईल जावं लागेल, कारण की आपण तयारी दाखवली आहे त्याकरता. आपण लेट जॉईन करतोय याचाच अर्थ आपल्याला पूर्ण मेहनत घेण्याची तयारी आहे. तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावेच लागणार. जे रेग्युलर करताय त्यांनी व्हॉट आणि हाऊ मधला डिफरन्स समजा, अदरवाईज नंतर डिफिकल्टी होते. जे लोक एक्झिक्युशन करताय त्यांना व्हॉट समजला असेल याची गॅरंटी नाहीये, बट एका गोष्टीची गॅरंटी आहे की त्यांना कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय. ज्याने S3 ला पब्लिक केलं ना, त्याला भलेही नसेल माहिती की ह्याचं मागचं उद्देश काय, पण एक गोष्ट कन्फर्म आहे की त्याला आता कॉन्फिडन्स आलेला आहे. आता त्याला किंवा तिला असं वाटतं की नाही मी हे करू शकते. सो दॅट इज द पॉइंट ऑफ एक्झिक्युशन अँड शेअरिंग ऑन द ग्रुप. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही आतापर्यंत फ्लो मध्ये चालत आले सगळे. पहिलीपासून आपण आतापर्यंत फ्लो मध्ये चालू. जे फ्रेशर्स आहेत ते, जे प्रोफेशनल्स आहे ऍक्च्युली ते पण इथे आउट ऑफ द फ्लो आहेत. तर कसं आहे की आपल्याला एक सवय असते 10, 20, 50 लोकांच्या ग्रुपमध्ये स्टडी करायची. ऑब्व्हियसली आपण 50 लोकांना ओळखत नाही, आपण 10 ला ओळखतो, पण तो आपला ग्रुप असतो. इथं सिनेरिओ चेंज आहे. इथं तुम्ही एकटे आहे, इथं सोबत शिकणारे फक्त 10 लोक आहे आणि तुम्ही एकाला पण ओळखत नाही. दिस इज द पॉइंट यू स्टार्ट नेटवर्किंग. तर इथे तुम्हाला नेटवर्किंग करायची आहे, त्या ग्रुपवर अक्वेंटन्स बनवा. जर आपलं एक्झिक्यूट नाही होते, ज्याचं एक्झिक्यूट झालं ना, सरळ त्याला टॅग करायचं आणि त्याला विचारायचं की मित्रा तू हे कसं केलं, हाऊ डिड यू एक्झिक्यूट दिस, जस्ट टेल मी, आय एम हॅव्हिंग सम प्रॉब्लेम. दॅट पर्सन इज गोइंग टू हेल्प यू. व्हाय नॉट? इफ समवन इज आस्किंग यू, then why would you not help him? Of course you will help him, because that's what leaders do. तुम्हाला जर वरती जायचंय ना, तर तुम्हाला ही मेंटॅलिटी अडॅप्ट करावी लागेल. ती पाय खेचायची जी मेंटॅलिटी असते ना, ती वरती नाही चालत. पाय खेचायची मेंटॅलिटी अप टू सर्टन पॉइंटच चालते.
त्याच्यावरती ज्याला जायचं असतं ना, तो नेहमी हात देणारा असतो. आणि जो हात देणारा असतो दुसऱ्याला मदतीचा, तोच वरती ग्रो करत असतो. सो आयदर यू हेल्प समवन और टेक हेल्प फ्रॉम समवन, बट डू नॉट लॅग अँड डू नॉट फील दॅट डिसअपॉइंटमेंट. एक्झिक्युशन कराल तर तुमचा जो हाऊ आहे तो क्लिअर होईल, की हे कसं करायचं आहे. जर तुम्हाला व्हॉट क्लिअर करायचं आहे, तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, यू नीड टू लुक ॲट द केस स्टडीज. ऑल राईट, यू अंडर एस्टिमेट स्मॉल थिंग्स अँड देन 3 महिने झाल्यानंतर तुम्ही ह्याच गोष्टी पुन्हा करणार. ऑल राईट, नथिंग चेंजेस, आय एम टेलिंग यू. वी लिटरली हॅव अ गाय ज्याने फेब्रुवारीमध्ये कोर्स अर्ध्यातून सोडला आणि आता तो पुन्हा जॉईन करतोय ऑगस्टच्या बॅचमध्ये, बिकॉज ही नोज दॅट ही कॅन डू इट. पण त्याने गिवअप केला कुठेतरी, गिवअप केला. आता ऑफकोर्स 6 महिन्यामध्ये जग बंद नाही झालं ना. 6 महिन्यामध्ये उलट व्हर्च्युअल क्लासेस डबल ट्रिपल होऊन गेलेले. आज जो नाही तो व्हर्च्युअल क्लास घ्यायला लागलेला आहे. सो अमाऊंट इन्क्रीज झाला कॉम्पिटिशनचा. मग त्याने दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज ऑफकोर्स बघितल्या असतील, बट देन त्याच्या शेवटी त्याला समजलं की वी वर जस्ट अ माईल अवे, आपल्याला फक्त थोडा एफर्ट घ्यायचा होता. सो ही केम बॅक. दॅट्स व्हॉट इज गोइंग टू हॅपन टू यू इफ यू गिव्ह अप राईट नाव. जर तुम्ही फेल्युअर केला, तुम्ही कुठंतरी जाल, काहीतरी कराल, अँड आय एम टेलिंग यू 1 year 2 year तुम्हाला नंतर रिअलाइज होईल. बिकॉज अल्टिमेटली देर इज अ कोट दॅट टेक्नॉलॉजी इज लाईक अ स्टीम रोलर. स्टीम रोलर काय करतो माहिती आहे का? रोड रोलर आपण ज्याला म्हणतो ना, त्याचा प्रॉपर टर्मिनॉलॉजी स्टीम रोलर आहे. तर टेक्नॉलॉजी स्टीम रोलर आहे. तर तुमच्याजवळ दोनच ऑप्शन आहे, इधर यू गेट ऑन विथ इट और यू बिकम द पार्ट ऑफ द रोड. तर हीच गोष्ट इथे अप्लाय होते. ही टेक्नॉलॉजी आहे, ही पुढेच जाणार आहे. तुम्हाला एक तर तिला अडॅप्ट करायचं आहे किंवा तुम्हाला रोडवर लेटून जायचं आहे. यू आर गोइंग टू बी द पार्ट ऑफ द रोड. सो दॅट इज द डिफरन्स हिअर. टोटल सम हेच आहे. तुम्ही एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट केल्यानंतर हळूहळू त्या टर्मिनॉलॉजी सर्च मारा. एक एक गोष्ट सर्च करा ना. तुम्हाला डॉक्युमेंटेशन सांगितलंय मी कुठे. नाव लेट मी टेल यू अ थिंग. सर्चेस कसे करायचे ते झालेलं आहे. पब्लिक प्रायव्हेट सगळं झालेलं आहे. सो नाव लेट्स से की तुम्ही सर्च केला आणि इथं EC2 वर गेले. नाव वेन यू गो टू दिस EC2 थिंग, इथं बघा एक PDFचा ऑप्शन आहे. तुम्हाला जर असं वाटतं की मला ऑफिशियल डॉक्युमेंटेशन रीड करायचं आहे, देन दिस इज द प्लेस. पण याचा डाऊन पॉईंट काय आहे माहिती आहे का? ही 1,500 पानांच्या वरची बुक आहे. आता 1,500 पानांच्या वरची बुक एका टॉपिकसाठी एका हफ्त्यात आपण नाही वाचू शकत. ऑफकोर्स वी आर नॉट गोइंग टू रीड इट. ऑल राईट, वी कॅन नॉट रीड इट असं नाही म्हटलं मी. वी आर नॉट गोइंग टू रीड इट. आपण विलिंगली नाही करणार ते. सो दॅट्स वाय तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट नाही समजत आहे, गुगल इट. गुगल करायचं आणि प्रॉपर रिसोर्सवर वाचायचं ते गुगल. इट्स नॉट लाईक तुम्ही फक्त गुगल करताय आणि डिझोनचे आर्टिकल वाचताय किंवा टुवर्ड्स डेटा सायन्स अशी कोणती तरी वेबसाईट वाचताय. आता हे 1,300 पानांचं पुस्तक आहे. जर नाही गुगल करायचं तर इथं सर्च करून घ्यायचं. इन्स्टन्स हे बघा, हा पूर्ण PDF ला स्कॅन करून इथं रिझल्ट देईल की किती भेटता याला, आणि तितके रिझल्ट तुम्ही स्क्रॉल करू शकता. सो गो हिअर, रीड फ्रॉम हिअर. तुम्हाला गुगलवर जायचं आहे, गुगलवरून इन्फो घ्या अँड गेट युअर बेसिक्स क्लिअर. अशा टर्मिनॉलॉजीज मी अति जास्त वापरतो ज्या तुम्हाला माहिती नसतात. बट द थिंग इज, आता तुम्हाला ते छोट्या बाळासारखं सांगायचा वेळ नाहीये. यू आर ऑल ॲडल्ट्स नाव. यू आर नॉट किड्स टू हॅव यू स्पून फिडिंग अगेन अँड अगेन. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पून फिडिंग करणार सुद्धा नाहीये. इट डझंट मॅटर की तुम्ही फ्रेशरमध्ये की तुम्ही थर्ड इयरला आहे की तुमचं फायनल झालेलं आहे. आय एम गोइंग टू टेल यू प्लेन अपफ्रंट, कारण की इंडस्ट्रीमध्ये हेच होतं. कॉर्पोरेट वर्ल्ड इज लाईक दॅट. सो आय एम गोइंग टू बिहेव लाईक दे बिहेव. दॅट्स हाऊ आय मॅन्युफॅक्चर यू इंटू अ प्रोफेशनल. दॅट्स हाऊ यू टर्न फ्रॉम अ फ्रेशर इंटू अ प्रोफेशनल. तुम्हाला सर्व गोष्टी स्वतः करायच्या आहे आणि तुम्ही करू शकता. ठीक आहे, यू कॅन कम्युनिकेट विथ द पीपल हु आर हॅव्हिंग डिफिकल्टी. तुम्ही आपल्या बॅचमेटशी बोला. अल्टिमेटली द पर्सन हु इज डुईंग इट इज डुईंग नथिंग बट नॉट गिव्हिंग अप. तो वारंवार ती गोष्ट करतोय म्हणून त्याला ती गोष्ट येते. दॅट इज द ओनली डिफरन्स. नथिंग एल्स इज चेंजिंग. असं अजिबात समजू नका की तुमच्यामध्ये काही कमी आहे. आमच्याकडे 3 वर्ष आणि 2 वर्ष YD असणारे मुलं सुद्धा शिकताय. ऑल राईट, यू कॅन पर्सनली कनेक्ट विथ देम. जर तुम्हाला असं वाटलं की भाई मला काहीतरी मोटिवेशन पाहिजे किंवा हे काहीतरी फेकत असतील,
कोऑर्डिनेटरशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील की हा XYZ 2 वर्ष YD आहे, XYZ 3 वर्ष YD आहे, कनेक्ट विथ देम. ऑफकोर्स जर ते मुलं शिकताय ना तर तुम्ही सुद्धा शिकू शकतात. इट इज जस्ट अ मेजर ऑफ हार्डवर्क अँड नॉट गिव्हिंग अप. तुम्ही हार्डवर्क करा, यू विल ऑल्सो गेट देअर. देअर इज नथिंग चेंजिंग. आता आज आपण EC2चा एक थोडासा जो पार्ट बघितला होता, ॲक्च्युअली इट वॉज जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट. आपण काय बघितलं लास्ट टाइम माहिती आहे का? इन्स्टन्सला कसं लॉन्च करायचं. आणि लॉन्च इन्स्टन्समध्ये आपण काय बघितलं, एक फॉर्म येतो. आपण फक्त तो फॉर्म भरायला शिकलोय. EC2 आलेलं नाही आहे. ज्याने इंस्टेंस लॉन्च केला, कनेक्ट केला, डू नॉट थिंक कि अपने को EC2 आ गया, बट डेफिनेटली बी कॉन्फिडेंट कि तुमको EC2 पूरी तरह से आएगा, because you are performing it in sync. The guys who are performing, you really have my congratulations. Just continue that work. अपने ऊपर फोकस रखो, डू नॉट गिव अप, डू नॉट स्टॉप शेयरिंग द स्क्रीनशॉट्स, उस चीज को चालू रखो. अल्टीमेटली दैट विल बी द गोल. देखो तुमको पता है कि अभी कंपनीज का ना वर्चुअल वर्क चल रहा है, एवरीथिंग इज वर्किंग फ्रॉम होम. लिटरली आई एम टेलिंग यू, स्काइप के ऊपर अगर 5 मिनट को तुम ऑफलाइन दिख गए ना, तो डायरेक्टली कोऑर्डिनेटर्स हमको कॉल करते हैं एंड दे आस्क यू. मैनेजर तुरंत तुम्हें पिंग करता है, जैसे तुम अवे दिखे मैनेजर तुम्हें पिंग करता है. अगर पिंग का रिप्लाई 2 मिनट में नहीं दिया तो वो कॉल करता है. तो वो पागल है क्या? यू आर डूइंग द वर्क, यू आर डूइंग एवरीथिंग करेक्टली, बट दैट पर्सन इज चेकिंग यू अगेन अँड अगेन. ते का करतोय तो? बिकॉज ऑफ एक्नॉलेजमेंट. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. इट्स अ कॉर्पोरेट सिनेरियो. तिथे सुद्धा हेच होतं. जर तुमची एक्नॉलेजमेंट नाही आहे ना, देन यू आर नॉट अ पार्ट ऑफ द वर्किंग ग्रुप. ते सिम्पली असं समजतात. आणि मॅनेजर जितका वाईट असतो तितका आपल्यासाठी चांगला आहे, बिकॉज ही मेक्स अस परफेक्ट. जितका समोरचा ॲडजस्ट करतो ना, तितकं आपण थोडं साईड वेने काहीतरी पळवाट शोधत असतो. आता जर मी तुम्हाला सर्व छोट्या मुलांसारखं समजवलं, आणि मी बनवू शकतो, मी एक PDF बनवू शकतो ज्याच्यामध्ये मी ह्या सर्व EC2च्या स्टेप्स तुम्हाला लिहून देईल. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला PDF बघायची आहे. PDF मधून जसं सांगितलं तसं क्लिक क्लिक करायचं आहे. मी स्क्रीनशॉट पण टाकू शकतो. आय गॅरंटी 100% प्रत्येकाचं एक्झिक्युशन होईल. कारण बघून बघून तेवढी नक्कल तर करायची अक्कल प्रत्येकाला इथे. बट द थिंग इज, इट विल नॉट हेल्प यू. इट विल मेक यू हँडिकॅप. तुम्ही क्रिपल व्हाल त्याच्यामुळे, कारण की तुमचं डोकं नाही चालणार तिथे. तुम्ही काय करणार, PDF बघा, एक्झिक्युशन करा, संपला विषय. बेटर वे काय आहे, फॉलो द व्हिडिओ. व्हिडिओ फॉलो केल्यानंतर क्रिएट वर्कफ्लो. आता हा जो वर्कफ्लो आहे ना, याला अल्गोरिदम म्हणतात CS वाले. हीच गोष्ट असते ती अल्गोरिदम. याच्यानंतर येतो सुडो कोड. अशा टर्मिनॉलॉजी असतात त्यांच्या. आपल्याला टर्मिनॉलॉजीशी काही घेणं देणं नाही त्यांच्या. सो व्हॉट आर वी गोइंग टू क्रिएट? वी आर गोइंग टू क्रिएट अ वर्कफ्लो. वर्कफ्लो म्हणजे काय, मला काय स्टेप्स फॉलो करायचे आहे तेव्हा ही गोष्ट एक्झिक्यूट होते. वन्स यू क्रिएट द वर्कफ्लो, पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हिजिट करा आणि आपला वर्कफ्लो करेक्ट आहे का ते बघा. वन्स युअर वर्कफ्लो कम्स इन करेक्टली, एक्झिक्यूट. तसं तुम्ही एक्झिक्युशन केलं, इन द रेअरेस्ट सिनेरियो तुम्ही पास होऊन जाल. इन द जनरल सिनेरियो यू विल हॅव अ फेल्युअर. जसा फेल्युअर आला, गो बॅक टू द व्हिडिओ. व्हिडिओमध्ये बघा की व्हिडिओच्या स्टेप्स आणि आपल्या स्टेप्स मॅच झाल्या का. इथे तुम्हाला काय करायचं आहे, वर्कफ्लो लॉजिक चेक करायचं आहे. आता याच्या टेक्निकल टर्मिनॉलॉजीजमध्ये ॲक्च्युअल प्रोजेक्ट सुद्धा असाच होतो. ऑलराईट, सो दिस इज हाऊ ॲक्च्युअल प्रोजेक्ट्स ड्राईव्ह. तर आपण सुद्धा तेच फॉलो करा ना लर्निंगमध्येच, मदत होईल आपल्याला त्याने. सो वर्कफ्लो लॉजिक चेक करायचं आहे आणि त्याच्यातला फॉल्ट शोधायचा आहे. फॉल्ट 1 बाय 1 रेक्टिफाय करत जायचे आणि हळूहळू कुणाचं एका इटरेशनमध्ये होईल, कुणाचं 2मध्ये, कुणाचं 10मध्ये, बट अल्टिमेटली यू विल हॅव अ सक्सेसफुल एक्झिक्युशन. ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला करायची आहे. वारंवार व्हिडिओ बघून सुद्धा नाही करायचं. व्हिडिओ 2दा बघा, त्याच्यानंतर वर्कफ्लोवरून करा. वन्स यू गेट ऑन गुड विथ द वर्कफ्लो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे मेमरी रिटेन्शन कसं काम करतं. मेमरी रिटेन्शनचा प्रिन्सिपल फॉलो करा. 1 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 30 दिवस, यू आर गुड विथ एव्हरी फॅक्ट ऑफ द कोर्स. तुम्हाला ट्रॅक राहील प्रत्येक गोष्टीचा. ते एक्झिक्यूट झालं, इतकं सगळं झालं की मग याच्यानंतर त्या टर्मिनॉलॉजी सर्च करा, त्याचे आन्सर्स बघा आणि यूज केसेस रोज एक एक बघत जा यूट्यूबचा. 2 तास मला माहिती आहे आतापर्यंत कोणीच टाकत नाही आहे रोज. ऑलराईट, सो वन्स यू स्टार्ट डुईंग दॅट, यूट्यूबवर जायचं आहे, तिथे तुम्हाला यूज केसेस भेटतील.
अंडरस्टँड देम, लिसन टू देम, त्यांचे वर्ड्स पिकअप करा. तिथे जे लोक बोलताय ना ते सिनियर आर्किटेक्ट आहे, CTO आहेत, CEOज आहेत, असे लोक ज्यांना आयुष्यात तुम्ही कधी बघितलेलं नाहीये, भेटलेले नाहीये पर्सनली. यू हॅव जस्ट हर्ड ऑफ दिस पीपल. तिथे ते इंटरॅक्ट करताय, स्पीचेस देत आहे, इंटरॅक्ट विथ देम. वन साइडेड इंटरॅक्शन आहे पण तुम्हाला त्याच्यावरून शिकायला भेटेल. ऑल राईट, लुक इट्स ऑल अबाउट हाऊ यू पिक इट अप. ऑल राईट, दृश्यम मूवी प्रत्येकाने बघितलेली आहे. दृश्यम मध्ये तो फक्त पिक्चर बघून बघून, मूवीज बघून बघून लँग्वेज शिकलेला आहे. ऑलराईट, अँड दॅट इज अ फॅक्ट. भरपूर लोक तसं केलेलं आहेत, भरपूर लोकांनी. ऑलराईट, ही गोष्ट सोडून द्या, दृश्यमची गोष्ट सोडून द्या. आपले जे आजी आजोबा आहेत ते कधी शाळेत गेलेले नाही आहेत म्हणून त्यांना लँग्वेज बोलता येत नाही असं आहे का? किंवा म्हणून त्यांना इंटरॅक्शन कशी करायची हे माहिती नाही असं आहे का? तसं नाही आहे. सो अल्टिमेटली इट गोज डाऊन टू द मॅटर ऑफ युअर स्टडिंग अँड अंडरस्टँडिंग. तुम्ही काही वेळा फक्त पोपटपंची जरी केली तरी चालते, पण ती नेहमी नका करू. दॅट इज द पॉइंट हिअर. यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ, यू नीड टू वर्क ऑन युअर लॉजिक. कारण मी जितकं सोपं शिकवेल ना तितका तुमचा लॉजिक भद्दा असेल आणि तितकं तुमचा इंटरव्ह्यू फेल जाईल. त्याच्यामुळे मी लॉजिक एका लेवलवरच सिम्प्लिफाय करतो. आय डू नॉट ओव्हर सिम्प्लिफाय थिंग्स. आता आपण इंट्रोडक्शन करणारे परत एका नवीन टेक्नॉलॉजीशी. ऑलराईट, सो दिस इज अबंतू. कुणाला माहिती असेल, कुणाला माहीत नसेल. रेग्युलर आपलं जे डिप्लॉयमेंट असतं तेच डिप्लॉयमेंट करतोय मी. I just have a tag here. Ubuntu. आता हा जो सिक्युरिटी ग्रुप, त्याच्यानंतर इन्स्टन्स कॉन्फिगरेशन, हे जे कन्सेप्ट आहे ना हे सध्या हेवी कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. कारण की तुम्हाला याची सर्व्हिस नाही माहिती. याची सर्व्हिस जी आहे तिचं नाव आहे VPC. VPC इज अ डिफरंट सर्व्हिस. पण तुम्हाला ती सर्व्हिस आतापर्यंत माहिती नाही आहे. सो यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड इट. वॉट यू नीड टू डू इज गो विथ द फ्लो राईट नाव. कारण की मी VPC कव्हर करू शकतो पण प्रॅक्टिस जास्त लोकांना अबंतूची लागते, म्हणून आपण आधी अबंतू बघणार आहे. कारण वन्स वी कव्हर दिस टॉपिक तुमच्याकडे 5 दिवस एक्झिक्युशनचे आहे. सो व्हॉट आय नीड टू डू अल्टिमेटली इज, प्रोफेशनल जे असतात ते कसं तरी करून घेतात जर वेळ मिळाला तर प्रॅक्टिस. बट फ्रेशरच्या हिशोबाने सुद्धा आय नीड टू ॲडजस्ट द टॉपिक्स, जेणेकरून तुम्हाला 5 दिवस एक्झिक्युशनसाठी स्टफ सुद्धा मिळेल आणि ते जास्त सुद्धा मिळणार नाही. तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काहीतरी सेटअप करावा लागतो. त्यामुळे इथं जे टॉपिक्स होत आहेत ते एक्झिक्युशन बेस्ड, तुम्ही त्याचा अँगल समजा आणि तसे तसे एक्झिक्यूट करा. ॲक्च्युअल जो सिलेबस असतो तो शिकवताना आपण सर्वात आधी ही सर्व्हिस घ्यायला हवी. सो यू हॅव द नेटवर्क अँड कंटेंट डिलिव्हरी हिअर. हा VPC आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा पहिला पॉईंट असतो VPC बनवणे, पण आपण तो लास्ट घेणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, कारण तो मोस्ट डिफिकल्ट टॉपिक आहे. याची डिफिकल्टी लेवल इतकी आहे की ज्याला 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला सुद्धा जर मी पहिला टॉपिक VPC शिकवला तर तो सोडून जाणार क्लासला लगेच. कारण हा ज्याने ॲटलिस्ट 4-5 वर्ष नेटवर्किंगमध्ये काम केलंय त्याच्याशिवाय समजणारा टॉपिक नाही आहे. अंटिल अँड अनलेस यू आर रिअली वर्क इन टू द नेटवर्किंग टर्मिनॉलॉजी, VPC आपल्याला बनवता येणार नाही. म्हणून आपण हा टॉपिक नंतर कव्हर करतो. आपण आधी कव्हर करतो रेग्युलर टॉपिक आपले. सो व्हॉट वी वॉन्ट टू डू इज कनेक्ट विथ दिस एक्सटेन्शन. ज्यांनी मला एक्सटेन्शन बद्दल विचारलं होतं, हे बघा वेब स्टोअरवर जायचं आहे. सो दिस इज क्रोम वेब स्टोअर. यू गो हिअर, यू गो टू सर्च बॉक्स, यू टाईप SSH, सर्च करायचं आहे. SSH मध्ये फर्स्ट ऑप्शन नाही आहे, रिमेंबर ऑलवेज. हा पहिला ऑप्शन तुम्ही इन्स्टॉल करताय म्हणून तुम्हाला एरर येतोय. यू नीड टू इन्स्टॉल दिस सिक्युअर शेल ऑफर्ड बाय गुगल सिक्युअर शेल डेव्हलपर्स. हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ऑलराईट, सो पे अटेन्शन टू दिस एक्सटेन्शन. हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. याने तुमचं एक्झिक्युशन करेक्ट होणार आहे. लेट मी ग्रॅब माय Ubuntu IP. नाव काय दिलेलं आपण? Alexa. एंटर.
आता आपण काय करतोय, आपण पुण्यामधून नॉर्थ कॅलिफोर्नियाला गेलोय. ही गोष्ट समजणे फार आवश्यक आहे. ऑलराईट, कारण पुढे जाऊन जेव्हा मल्टिपल मशीन्स येतात ना, तेव्हा आपण कोणत्या मशीनमध्ये आणि कोणत्या मशीनमध्ये आपल्याला एक ऑपरेशन करायचंय ते आपल्या लक्षात येत नाही. तर पहिली गोष्ट समजा की मशीनचा ट्रॅक ठेवत जा. आता इथे एक मशीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इझी पडतं. पण अंडरस्टँड द थिंग दॅट व्हॉट पॉइंट यू आर वर्किंग ऑन इज अल्टिमेटली इम्पॉर्टंट. तर जर मी जेव्हा इथं क्लिक केलं तेव्हा मी पुण्यातच होतो. जेव्हा मी SSHचा त्याला IP दिला, तेव्हा आता मी नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये गेलोय आणि हा मला सांगत असतो की तू कुठे आहे. तर उबंतू इज अ लँग्वेज दॅट कंटिन्युअसली स्पीक्स विथ अस. तर मग आता आपल्याला आधी समजावं लागेल की अबंतू जर काही गोष्ट बोलते तर ती कशी बोलते. मग आपल्याला आधी लँग्वेज शिकावी लागेल हॅकरची. लुक, दिस इज अल्टिमेटली द डिफरन्स बिटवीन अस अँड द हॅकर्स. हॅकरला मशीनची लँग्वेज येते, तर तो तिच्याशी तिच्या भाषेत बोलतो, म्हणून ती त्याला रिस्पॉन्ड करते. आपण तिच्या भाषेतच बोलत नाही, तर मग आपल्याला कशी काय रिस्पॉन्ड करणार सिस्टम. सो दॅट्स अ बेसिक सिनेरियो. नाव अबंतू काय आहे, अबंतू इज अ रिअली फ्रेंडली गर्ल. यू कॅन स्पीक विथ हर, शी विल स्पीक टू यू, बट शी इज अ लॉजिकल गर्ल. यू कॅन नॉट स्पीक इलॉजिकल स्टफ विथ हर. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, एक जेव्हा तुम्ही आता अबंतू शिकणार तेव्हा अबंतू, सेंटॉस, रेड हॅट तिघं ऑपरेटिंग सिस्टीम आपण बघणार आहे. अँड दिस इज गोइंग टू अप्लाय टू एव्हरी ऑपरेटिंग सिस्टीम. whenever you are talking with her, you don't need to haze the things up. ठीक आहे. इट्स लाईक, दोन एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल काय, देयर इज अ गाय, इंस्टाग्रामवर त्याने एका मुलीला मेसेज केला, मुलीने रिप्लाय दिला. फर्स्ट चॅटिंगमध्ये जर हा तिला नंबर मागणार तर ती याला नंबर देणार नाही. दॅट्स हाऊ थिंग्स वर्क. ही इज गोइंग टू गेट ब्लॉक. तुम्ही जर म्हणाल की तुमची फर्स्ट चॅटिंग आहे उबंतू सोबत आणि तुम्हाला पूर्ण उबंतू यायला हवी, इट्स नॉट गोइंग टू वर्क. ऑल राईट, ट्रीट हर विथ रिस्पेक्ट अँड टेक थिंग्स ग्रॅज्युअली. तुम्ही आधी बेबी स्टेप्स घ्या. आधी फक्त तुम्ही नॅव्हिगेशन शिका. आज आपण नेव्हिगेशन बघू. नेव्हिगेशन नंतर हळूहळू फाईल बनवायला शिका, फाईलच्या परमिशन मॉडिफाय करायला शिका. दॅट्स हाऊ यू बिल्ड अ फ्रेंडशिप. तुम्ही जर पहिल्याच दिवसात म्हणाल व्हॉट्सअपचा नंबर पाहिजे, दुसऱ्या दिवशी म्हणाल फिरायला जाऊ, इट डझंट वर्क लाईक दॅट. यू आर गोइंग टू हॅव अ फेल्युअर. सो बी लाईक अ जेंटल गाय. हेस्ट करून फायदा नाही आहे. आपण जी कम्युनिकेशनची SSH वाली स्टेप बघितली आहे, ती सुद्धा याच्यात तुम्हाला समजेल. सो वी आर गोइंग टू टेक द थिंग्स फ्रॉम द बेसिक. तर बेसिक काय आहे, हू एम आय, म्हणजे मी कोण आहे. तर आता मी कोण आहे, आय एम नॉट द युजर हिअर. आय एम नॉट कृणाल एनिमोर. आय एम द पर्सन हू इज ऑपरेटिंग दिस सिस्टीम. तर उबंतू तुम्हाला सांगते की तू बाबा आता उबंतू आहे. आय एम द अबंतू युजर. द युजर दॅट इज ऑपरेटिंग ऑन दिस सिस्टीम, त्याचं नाव अबंतू आहे. आता अबंतूने एक नाव सांगितलं, याचा अर्थ असं नाही की इथं युजर एकच असेल. युजर्स कॅन बी मल्टिपल. मग हे मल्टिपल युजर्स का आवश्यक आहे. लुक, देर इज अ सिम्पल सिनेरिओ. लेट्स से की तुम्ही शिवाजीनगरमध्ये फिरताय. शिवाजीनगर एरियामध्ये यू आर अलाउड टू गो इन टू एनी रोड, एनी स्ट्रीट, एनी बिल्डिंग. तुम्हाला जर हवं तुम्ही शिमला ऑफिसमध्ये गेटवर परमिशन घ्या, आतमध्ये चालले जा. तुम्हाला जर हवं तुम्ही बोर्डच्या ऑफिसमध्ये चालले जा, नो वन इज स्टॉपिंग यू. शिवाजीनगर बस स्टँडवर चालले जा, नो वन इज स्टॉपिंग यू. नाव लेट्स से तुम्ही खडकीला गेले. खडकीला आता ज्या आझादीने तुम्ही शिमला ऑफिसमध्ये एंट्री करायची हिंमत ठेवत होते, त्या आझादीने तुम्ही बॉम्बे सॅपर्सच्या फॅसिलिटीमध्ये नाही जाऊ शकत. बिकॉज दॅट इज अन आर्मी फॅसिलिटी नाव. आर्मीच्या ठिकाणी तुमचं ऑथोरायझेशन नाही आहे. जोपर्यंत तुम्ही सिव्हिल एरियामध्ये होते तुम्ही फिरू शकत होते, कारण की शिवाजीनगर आहे, प्रत्येक जण फिरत आहे. इट इज अ ओपन कंट्री, तुम्ही कुठेही जाऊ शकता. बट देन वेन यू स्विच ऑन द डिव्हिजन, आता खडकी कोणता आहे, खडकी आहे आर्मीचा एरिया. इट इज अ कॅन्टोनमेंट एरिया. तिथे जर तुम्हाला फिरायचंय तर फिरायसाठी सुद्धा कोणत्याही रोडवर फिरायला मुभा नाही आहे. ऑलराईट, ट्रॅफिक चालते पुण्यातली खडकीमधून, पण खडकीमधल्या काही रोड्स असे की तिथे तुम्हाला थांबवून लोक रिटर्न करू शकतात. दॅट यू आर रोमिंग इन अ आर्मी एरिया, यू आर रोमिंग इन अ डिफेन्स एरिया, यू आर लायबल टू बी पनिश्ड, कारण की तो त्यांचा एरिया आहे. तर तसंच इथे काय आहे, इथं पण दोन आहे. बेसिकली जे ऑपरेटिंग सिस्टीम बनली, आपण बघितलं होतं टेक्नॉलॉजी मिलिटरीसाठी डेव्हलप होते. तर ही टेक्नॉलॉजी सुद्धा मिलिटरीवर बेस्ड आहे. याला मिलिटरीच्या टर्मिनॉलॉजी सगळ्या माहिती आहे.
लेट्स लुक ॲट दिस. आपण काय म्हटलं, किल. याने आपल्याला सांगितलं किलचा युजेस काय. लव. लव इज नॉट करंटली इन्स्टॉल्ड. बेसिक्स. इट वर्क्स लाइक मिलिट्री. मिलिट्री को किल पता है, लव पता नहीं है. सो दिस इज इन कॉन्करन्स विथ द स्टँडर्ड सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. ठीक आहे. यांनी जी टर्मिनॉलॉजी यूज केली आहे ना, ती टर्मिनॉलॉजी आधीपासून मिलिटरीपासून अडॅप्ट केली आहे. वाय डू यू से चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, वाय डू यू से चीफ फायनान्शियल ऑफिसर. बेसिकली चीफ हा शब्द मिलिटरीचा आहे. दे आर इम्पोर्टिंग द स्टफ बिकॉज दॅट इज द बेस्ट ऑर्गनायझेशन टू रेफर टू. If you want to build something that is fault tolerant and perfect, then you go to defense and you look at military. ती कोणत्याही देशाची असो, इट इज द बेस्ट ऑर्गनायझेशन, कारण की तिच्यामुळेच तो देश टिकलेला आहे. जिथं आर्मी खराब आहे तिथं देशाचंही काही व्हॅल्यू नाही आहे. सो एव्हरीथिंग दॅट इज इन अनालॉगस विथ दॅट इज पिक्ड अप बाय बिझनेस पीपल, आणि त्याच प्रकारे ते ह्या पॉसिक्स सिस्टीममध्ये सुद्धा आलं आहे. दिस इज नॉट अबंतू लिनक्स, आपण पॉसिक्स शिकतोय. सो यू सर्च फॉर किल, तो तुम्हाला सांगतो. यू सर्च फॉर लव, तो तुम्हाला सांगतो. पण हे काय झाले, हे कमांड्स झाले. मग आपल्याला कसं माहिती पडेल की अबंतूला काय चालतं. तर अबंतूने काय केलेलं आहे, अबंतूने सगळ्यात आधी काही सोप्या कमांड्स दिलेल्या आहे, आणि त्यानंतर अबंतूने एक गोष्टी बनवली आहे, दॅट्स कॉल्ड मॅन. तर मॅन काय आहे, मॅन एक मॅन्युअल आहे. सो इट इज सेइंग, जर आपण मॅन इनपुट केलं तर बघा अबंतू लगेच बोलली तुमच्यासोबत की व्हॉट मॅन्युअल पेज डू यू वॉन्ट. नाव यू नीड टू टेल अबंतू की तुम्हाला कोणतं पेज पाहिजे. अबंतू तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन सांगेल. जस्ट द थिंग इज, तुम्हाला हे माहिती पाहिजे की तिच्यासोबत बोलायचं कसं आहे. यू शुड नॉट हेज थिंग्स. सो लेट्स गो विथ द बेसिक्स. PWD. PWDचा अर्थ काय होतो, प्रिंट वर्किंग डिरेक्टरी. तर ही आपली करंट डिरेक्टरी आहे. याचा पाथ काय आहे, होम अबंतू. नाव बेसिक्स स्लॅश होम स्लॅश अबंतू. हे काय आहे, याला घाबरायचं नाही, याला म्हणतात फाईल पाथ. तुम्ही जर विंडोजमध्ये गेले तर आपण विंडोजमध्ये काय करतो, एक फोल्डर बनवतो, त्यात एक फोल्डर बनवतो. तर बेसिकली इथं हा जो हॅश असतो, हा जो फॉरवर्ड स्लॅश आहे ना, हे प्रायमरी फोल्डर आहे. म्हणजे यामध्ये सर्व फाईल्स आहेत. त्याच्यामध्ये एक फोल्डर बनवलंय होम नावाचं, आणि त्या होममध्ये एक युजर आहे अबंतू, ज्याच्यामध्ये तुम्ही सध्या काम करताय, असं सिस्टीमने आपल्याला सांगितलं. मग आता ऑब्व्हियसली आपल्याला जर फाईल पाथ आहे, याचा अर्थ आपल्याला फाईल पण बनवावे लागतील, फोल्डर पण बनवावे लागतील, आणि पुढे मागे पण जावं लागेल. मग सगळ्यात आधी आपण काय करू, आपण त्याला विचारू की तुझ्याकडे किती फाईल्स आहे ते सांग मला. तर त्याची कमांड आहे ls. ls चा अर्थ होतो लिस्ट ऑल द आयटम्स. तर ls एंटर केला, याने काहीच नाही दिलं. याचाच अर्थ काय, याचा अर्थ की आता काहीच नाही आहे सिस्टीमकडे. मग सिस्टीमकडे, व्हाय डज द सिस्टीम नॉट हॅव एनी फाईल, बिकॉज यू हॅव जस्ट लॉन्च्ड इट इन टू द डेटा सेंटर. इट इज अ फ्रेश मशीन. याच्यामध्ये कोणतेही प्रोग्राम्स प्री इन्स्टॉल्ड नाही आहे. दिस इज अ फ्रेश मशीन, इट इज अ ब्लँक डिस्क. तर तिथं ls चा आउटपुट 0 आला. मग आपण आता एक फोल्डर बनवूया. फोल्डर बनवायची कमांड आहे mkdir. mkdir चा अर्थ काय होतो, मेक डिरेक्टरी. इथं फोल्डरला फोल्डर नाही म्हणत, डिरेक्टरी म्हणतात. यांची टर्मिनॉलॉजी फक्त शब्दाचा बदल आहे. मग जर तुम्ही mkdir दिलं तर त्याला फोल्डरचं नाव द्यावं लागेल की कोणत्या नावाचं फोल्डर बनवायचं आहे. सो यू से दॅट आय वॉन्ट टू मेक अ फोल्डर ऑफ क्लाउड. एंटर. आता हा इथं आउटपुट नाही दिलं याने, पण कमांड एक्झिक्यूट झाली आहे. मग याचं प्रूफ काय, ls पुन्हा करा. तुम्ही त्याला इथं विचारलं होतं की तुझ्याकडे काय, तो म्हणे काहीच नाही. आता तुम्ही क्लाउड बनवायला सांगितलं, आता ls करा आणि त्याला विचारा. सो इट इज सेइंग दॅट क्लाउड हॅज बीन बिल्ड अप नाव. तर क्लाउड जे आलं ते एका फोल्डरच्या फॉर्मॅटमध्ये आलं इथे. दिस इज अ बोल्ड ब्लू कलर्ड फॉन्ट. फॉन्ट तुमचा वेगळा असू शकतो, डिपेंडिंग अपॉन द मीडियम दॅट यू यूज. इथं फॉन्ट तुम्हाला वेगळा मिळेल. बट इट इज सेइंग की मी काय केलंय, मी आता एक फोल्डर बनवलंय क्लाउड नावाचा. आता तुम्ही फोल्डर बनवलं, याचाच अर्थ काय, तुम्हाला फोल्डरमध्ये पण जायचं आहे. आपण बाहेर तर बसणार नाही. तर फोल्डरमध्ये जाण्यासाठीची कमांड आहे cd. cd आणि फोल्डरचं नाव टाकलं की अबंतू आपल्याला त्या फोल्डरमध्ये घेऊन जाते. एंटर.
आता इथं बघा पाथ बदलला. नाव इफ आय क्लिक ऑन पीडब्ल्यूडी चेंज झाली, कारण की आता माझी वर्किंग डिरेक्टरी मी अबंतू मधल्या क्लाउड नावाच्या फोल्डरमध्ये आलोय. तर त्याने एक फोल्डर बनवला. आता फोल्डरमध्ये आलो. फोल्डरमध्ये आल्यानंतर लेट्स क्रिएट अ फाईल हिअर. समजा तुम्हाला एक फाईल बनवायची आहे, टच करायचं आहे फक्त तिला. टच अलेक्सा. आता इथे एक फाईल बनली आहे, एलएस अलेक्सा नावाची फाईल बनली. तर अलेक्सा ही जी फाईल बनली आहे, आपण याला सांगितलं का की TXT बनव किंवा एक सर्व कोणता फॉर्मॅट दिला आपण पर्टिक्युलर CSV वगैरे? नो, वी हॅव नॉट गिवन अ फॉर्मॅट. पण तरी त्याने फाईल बनवली. तर दिस इज अ जेनेरिक फाईल. या फाईलमध्ये तुम्हाला पाहिजे ते चेंजेस तुम्ही करू शकता. यू कॅन ओपन इट विथ द एडिटर यू वॉन्ट आणि तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. नाव हे जे चेंजेस आपण करतोय हे सर्व कुठं होत आहे? अबंतूमध्ये होत आहे, क्लाउडमध्ये होत आहे. आपण बघितलं की आपली जी सगळ्यात प्रायमरी डिरेक्टरी आहे ती कोणती आहे? होमच्या वरची. त्याला रूट म्हणतात. रूट इज द हायेस्ट अँड प्राईम युजर इन अबंतू. मग रूट कोण आहे? रूट इज द मिलिटरी चीफ हिअर. रूट काहीही करू शकतो, तो मिलिटरीवाला माणूस आहे. मग आपल्याला जर गेस करायचं आहे की आपल्याला परमिशन्स कुठं डिनाय होतील, तर जसे आपण CD नाव टाकून आतमध्ये आलो, तसं जर बाहेर जायचं असलं तर CD डॉट डॉट करावं लागतं. डॉट डॉटने तो समजून घेतो की वरती काय. इट इज यू आर जस्ट टेलिंग इट की आपल्याला मागं जायचं आहे. सो यू क्लिक इट. आता आपण एक फोल्डर मागं आलो. परत CD डॉट डॉट करा. आता आपण बघा अबंतूच्या वरती आलो. आतापर्यंत आपण कुठं होतो? अबंतूमध्ये. हे येत होतं डेल. आता आपण जेव्हा डेलवरती CD डॉट डॉट मारला तेव्हा आपण होममध्ये आलो. पुन्हा CD डॉट डॉट मारा. आता आपण रूटमध्ये आलो. दिस इज द प्राईम डिरेक्टरी. हे जे तुम्हाला सर्व कंटेंट्स दिसत आहे, हे कंटेंट्स सिस्टीमचे कंटेंट्स आहे. तर आता आपण कुठे आलोय? खडकी एरियात आलोय आपण आता. हे आपलं शिवाजीनगर सुरू होतो अबंतूमध्ये. लोकल युजर हे सिव्हिल एरिया आहे, काहीही करा चालेल. आता आपण मिलिटरीच्या एरियामध्ये एंटर करणार आहे. सो लेट्स गो टू CD ETC. हा ETC. नाउ व्हेन यू आर युझिंग अबंतू, आपल्या कीबोर्डवर एक टॅब बटन आहे. तर हा टॅब तुम्हाला वारंवार वापरायचा आहे, कारण टॅबने काय होतं, आपल्याला पूर्ण टाईप करावं लागत नाही. लेट्स से की मला याच्यामध्ये युनिक नाव कोणतं आहे? लेट्स से प्रॉक या नावाच्या फोल्डरमध्ये मला जायचं आहे. मी जर P दाबला आणि टॅब लावलं तर याने डायरेक्ट पूर्ण घेतलं इनपुट. दिस इज व्हॉट अबंटू डज. अबंटू इज अन इंटेलिजंट सिस्टम. ठीक आहे, तुम्हाला फक्त व्यवस्थित बोलायचं आहे. तर तुम्ही जर फक्त म्हटलं P आणि तुम्ही टॅब दाबला तर ती काय करते? P मध्ये जितक्या फाईल्स आहेत त्यांना स्कॅन करते. आता इथं P मध्ये एकच फाईल आहे, त्याच्यामुळे टॅब दाबताशीच ROC आणि पुढचा स्लॅश ऑटोमॅटिक इनपुट झालेला आहे. तर तुम्हाला हा टॅब वापरणं सुरू करायचं आहे. जितका तुम्ही टॅब वापराल तितकं तुम्हाला बेनिफिट राहील. नाव वी गो टू ETC. ETC मध्ये LS करा. आता बघा इकडे सर्व फाईल्स आहेत. सर्व फाईल्सशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, पण आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की आपण तिला हात लावू शकतो की नाही हात लावू शकत. मग काय करूया आपण? लेट्स गो फॉर एडिटिंग दिस फाईल होस्ट. ठीक आहे, सो लेट्स. आता ही फाईल आहे, हे कशावरून? वरती बघितलं तुम्ही, जे फोल्डर होते ते या कलर कोडिंगमध्ये होते आणि ज्या फाईल्स होत्या ते या कलर कोडिंगमध्ये होत्या. सो यू कॅन अप्लाय दॅट लॉजिक हिअर ऑल्सो. इथं तुम्हाला समजतंय की नाही, दिस इज डेफिनेटली अ फाईल. मग आता तुम्हाला काय करायचं? फाईलचे कंटेंट्स बघायचे. त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे कॅट. कॅट ही मांजरीसारखी कन्सिडर करा तुम्हाला, कारण की ही फार व्हर्सेटाईल कमांड आहे. यू कॅन परफॉर्म मल्टिपल ऑपरेशन्स विथ दिस कॅट कमांड. तर आता आपण आपली कॅट काय करणार आहे? आता आपली कॅट फक्त बघणार आहे. ऑलराईट, सो इट्स जस्ट गोइंग टू सी द कंटेंट्स. तर आपण कॅट स्पेस होस्ट करू.
आता बघा मी होस्ट नंतर टॅब दाबतोय, तुम्हाला एक नोटिफिकेशनचा आवाज येत असेल. ते काय येत आहे कारण की होस्टमध्ये बघा होस्ट डॉट कॉन, होस्ट नेम, होस्ट, होस्ट डॉट अलाव, होस्ट डॉट डिनाय. तर ती मला विचारते की होस्टमध्ये 5 फाईल्स आहेत, तुला कोणती हवी? मग मी म्हटलं मला होस्ट हवी. एंटर. नाव इट इज गिविंग मी द कंटेंट्स. या फाईलमध्ये हे लिहिलेलं आहे सगळं. तर कॅट मला दाखवते की हे सर्व लिहिलेलं आहे. मग आपण काय म्हणू, आपण म्हणू की नाही मला आता एडिट करायची ही फाईल. तर आपल्याला एडिट करायसाठी आपल्याकडे एक एडिटर आहे, त्याला म्हणतात नॅनो एडिटर. जसं आपल्या विंडोजमध्ये नोटपॅड डायरेक्ट इन्स्टॉल असतं तसं इथे नॅनो इन्स्टॉल असतं. मग आपल्याला नॅनो शिकावं लागेल. मग आपण काय करू, नॅनो होस्ट. आता बघा हे एडिट मोडमध्ये सुरू झालं. कंट्रोल एक्स करून बंद होतं ते. कॅट होस्टने काय केलं, इथे कंटेंट प्रिंट केलंय बघा, हे फक्त इथं प्रिंट झाले. जेव्हा मी ही कमांड टाकेल, नाव इट इज एडिटिंग द कंटेंट्स. लेट्स से मी इथं काहीतरी लिहितो, नेम नोट लिहिलं मी इथे. याला सेव्ह करायसाठीच्या कमांड्स आहेत नॅनो एडिटरसाठी. कंट्रोल प्लस ओ. त्याच्यानंतर तुम्हाला इनपुट करायचं आहे एंटर, मग तुम्हाला करायचं आहे कंट्रोल प्लस एक्स. ह्या 3 गोष्टी एकामागे एक एक्झिक्यूट करायला लागतात. आय गो कंट्रोल ओ, एंटर. नाव आय एम हॅव्हिंग द एरर. सो इट इज टेलिंग मी परमिशन डिनाईड. परमिशन डिनाईड का झाली, कारण की हा खडकीचा एरिया आहे. आय एम नॉट अलाउड टू रोम इन टू द मिलिटरी कॅन्टोनमेंट एरिया. आय एम अ सिव्हिल पर्सन. मग इथं कुणाला अलाउड आहे, इथं अलाउड आहे मिलिटरी पर्सनला. मग आपण एका मिलिटरी पर्सनला लेट्सचे ओळखतो, तर आपण त्या मिलिटरी पर्सनला जाऊन भेटू. याला बंद करायसाठी हे बघा इथं शिकायची लक्षात ठेवायची गरज पण नाही, इथं खाली सगळं लिहिलं आहे. सो यू हॅव कंट्रोल ऑफ राईट आउट देत आहे तुम्हाला, कंट्रोल एक्स एक्झिट देत आहे. ह्या 2 कमांड आपण वापरतोय. ऑलराईट, सो ह्या 2 कमांड आपण वापरणार आहे. बाकीच्या सुद्धा तुम्ही कमांड्स ट्राय करू शकतात, बट फॉर बेसिक्स या 2 कमांड इनफ आहे. सो कंट्रोल एक्सने आपण एक्झिट मारू. मग हा विचारेल की तू काही चेंजेस केले जे सेव्ह नाही झाले, त्याचं काय करू? आपण म्हणू की तू काहीच नको करू, डिस्ट्रॉय करून टाक त्यांना. सो नाव आपल्याला एक गोष्ट समजली की हा जो अबंतू आहे याचा काही स्कोप आहे. देर आर सर्टन थिंग्स दॅट दिस पर्सन कॅन डू अँड देर आर थिंग्स दॅट दिस पर्सन कॅन नॉट डू. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला मिलिटरीवाल्याकडे जावं लागेल. मग मिलिटरीचा युजर आहे आता आपला. सगळ्यात आधी त्याच्या आधी एक कमांड सीडी जर तुम्ही फक्त टाईप केलं तर प्रत्येक युजरला एक डिफॉल्ट डिरेक्टरी दिली आहे. जेव्हा तुम्ही सीडी टाईप करता तेव्हा तो डिफॉल्टमध्ये येतो. सीडी स्पेस काहीतरी नाव टाकलं तर आपण त्या फोल्डरमध्ये जातो. सीडी स्पेस डॉट डॉट टाकलं तर आपण पॅरेंटमध्ये जातो, म्हणजे एक फोल्डर वरती बॅक. आणि जेव्हा आपण फक्त सीडी टाकतो तेव्हा आपण होम फोल्डरला जातो. तर ही होम PWD आहे अबंतूची. आता आपण जाऊया सुपर युजरकडे. तर याला म्हणतात सुपर युजर. रूट कोण आहे आपला, स्विच टू रूट. आणि रूट कोण आहे आपला, रूट इज अवर सुपर युजर. इथं लिहिलं आहे आपण हायेस्ट अँड प्राईम युजर, हा आपला सुपर युजर आहे. सो लेट्स इनपुट सुडो SU. आता याने इथे युजर बदलला बघा. युजर बदलला आणि युजर बदलल्यानंतर IP सेम आहे, फक्त युजर बदललेला आहे. सो दिस इज द प्रायमरी युजर. आणि आता हा पाथ पण असा द्यायला लागला, हा डेल नाही देते, कारण की डेल ही वर्किंग डिरेक्टरी असते अबंतूची, याची नाही आहे. मग याच्या होम डिरेक्टरी कोणती आहे, CD टाकू, हा होमला जाईल. याचा होम आता डेल आलं. आणि आता जर तुम्ही LS केलं तर तुम्हाला बघा वेगळंच कोणतं तरी लोकेशन भेटतंय. तर हा कुठं ऑपरेट करतोय, हा ऑपरेट करतोय सिस्टीमच्या मध्ये. हा रूट युजर आहे, सो इट इज ऑपरेटिंग विद इन द सिस्टीम नाव. हा युजरच्या डोमेनमध्ये नाही करत आहे. होममध्ये ज्या फाईल्स येतात त्या युजरच्या फाईल असतात आणि होमच्या वरती ज्या फाईल्स असतात त्या सिस्टीम युजरच्या फाईल असतात. मग आपण एक फोल्डर वरती जाऊ. बघा हा इथं काम करत होता, तर हा या स्नॅपमध्ये घुसलेला होता, पण हे फोल्डर कुठलं होतं, रूटचं, ज्याचे आपल्याला चेंजेस करता येत नव्हते. मग चला आपण आता जाऊ
आणि चेंजेस करण्याचा ट्राय करू. आपल्याला चेंजेस कशात करायचे होते? होस्टमध्ये. अजून एकदा बघून घेऊ, आपले चेंजेस झाले नाही बघा, इथं नेम नोड आलेला नाही बिकॉज ubuntu नॉट हॅव्हिंग द ऑथॉरिटी. लेट्स गो नॅनो होस्ट एंटर. आता ओपन झालं. आता इथं लेट्स से मी नेम नोड लिहितो. दिस इज जस्ट अ डेमॉन्स्ट्रेशन. ऑलराईट, हे आपल्याला ॲक्च्युली इथं IP पण टाकावा लागतो, कारण की इथं बघा एक एक इथं काहीतरी नंबर आहे आणि मग नाव लिहिलं आहे. तर हा नंबर जो याला IP म्हणतात. तर आपण तो सध्या टाकत नाही आहे, बट आय एम जस्ट शोईंग यू द डेमॉन्स्ट्रेशन की एडिटचा डिफरन्स काय. सो दिस इज नेम नोड. कंट्रोल O, एंटर. रोट 10 लाईन्स म्हणजे ऑपरेशन इज सक्सेसफुल. कंट्रोल X. आता आपण आलो बाहेर. अजून एकदा कॅटला म्हणू की मला कंटेंट दाखव. आता कॅटचा आउटपुट नेमनोड इनपुट झालेलं आहे. सो व्हॉट वॉज द डिफरन्स? डिफरन्स वॉज युजर. तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या मीडियमने तिथे जाताय. सो इट्स बेसिकली आर यू अ सिव्हिल पर्सन और आर यू अ मिलिटरी पर्सन. मिलिटरीवाला आहे तर तो शिवाजीनगरलाही फिरू शकतो आणि तो खडकीलाही फिरू शकतो. याचा अर्थ असा नाही झाला बरं की रूट ubuntu जाऊ नाही शकत. तो मिलिटरीवाला आहे, तो कुठेही जाऊ शकतो. सिव्हिलमध्ये सुद्धा त्याला अलाउड आहे. बट अ सिव्हिल पर्सन इज नॉट अलाउड इन टू द खडकी कॅन्टोन्मेंट. एक सिव्हिल पर्सन इथं रूटच्या एरियामध्ये येऊन दंगे नाही करू शकत. दॅट इज नॉट द ऑथॉरिटी ऑफ दिस पर्सन. मग आता आपण जर सुडोमध्ये आहे आणि आपल्याला बॅक टू ubuntu जायचं आहे, देन यू क्लिक ऑन एक्झिट. एक्झिट मारलं. आता तुम्ही ubuntu युजर पुन्हा बनवून गेले, बिकॉज बेसिकली रूट इज सुपर युजर, तर त्याला आपल्याला एक्झिट करून बॅक यावं लागतं. नाव लास्ट टाइम क्वेरी होती की युजर नेम पासवर्ड. सो लेट्स से आय इनपुट sudo -i. मी रूट झालो. इट इज नॉट आस्किंग मी फॉर पासवर्ड. तुम्हाला मी दाखवलं होतं लेक्चरमध्ये की जेव्हा मी माझ्या टर्मिनलवर sudo su करतो तो पासवर्ड मागतो. इथं नाही मागत, बिकॉज हिअर द पासवर्ड इज नॉट सेट. इथं पासवर्ड तुम्ही सेट करू शकतात जर तुम्हाला हवा असला तर, किंवा तुम्ही नाही करू शकत. व्हॉट एव्हर यू वॉन्ट. नाव लेट्स गो बॅक टू अवर फाईलवाला आर्ग्युमेंट, जिथं आपण फाईल बनवत होतो सर्व. तर इथं आता एक क्लाउड फाईल बनलेली आहे, बरोबर. वारंवार क्लाउडमध्ये जाण्याच्या जागी आपण काय करू, इथंच एक टच करून फाईल बनवून देऊ आणि फाईलचं नाव देऊ mega.txt. ls. ही बघा, ही फाईल बनली इथं. आता जर तुम्हाला या फाईलबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, हा काय करतोय बेसिकली तुम्हाला फक्त सांगतोय की ही XYZ फाईल आहे. ही XYZ फाईल टाईप देतोय तो तुम्हाला ॲक्च्युली, आणि ते तुम्ही गेस करताय. गेस कशावरून करताय ते तुम्हाला कसं दिसतंय यावरून तुम्ही गेस करताय. नाव लेट्स से तुम्हाला थोडा अजून इन्फॉर्मेशन पाहिजे डीपमध्ये, तर तुम्ही काय करतात, ls च्या पुढे एक छोटासा अजून कमांड ॲड करून देतात. हा कमांड काय आहे? -l. आता आपण याला -l वाचतो, याला CS च्या भाषेमध्ये हायफन म्हणतात. मायनस इज हायफन, सो -l. सो वेन यू एंटर इट, आता हा बघा तुमच्याशी जास्त बोलायला लागला. सो इट इज टेलिंग यू की ठीक आहे, ही फाईल आहे, हे फोल्डर आहे आणि ही टेक्स्ट फाईल आहे. केव्हा बनली, कोणत्या मोमेंटला, कोणती तारीख आहे, साईज काय आहे, साईज नंतर युजर कोणत्या युजरने बनवलं आणि कोणत्या युजरला परमिशन आहे, आणि त्याच्यानंतर हे त्याचे रीड राईट कमांड आहे बघा. तर ते सोडून द्या तुम्ही, रीड राईट जरा जास्त आहे सध्या करता, बट दिस इज हाऊ यू गेट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फाईल. नाव इफ यू हॅव मल्टिपल फाईल्स आणि आपल्याला त्यांना सॉर्ट करायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा फ्लॅग बदलवून टाकायचा, याच्या जागी LTR लिहायचा. तर आपल्याला काय होतं, आपल्याला सर्व जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या फाईल्सचा एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर भेटतो की त्यामध्ये सर्वात ओल्डर कोणती आणि सर्वात न्यूअर कोणती. सो इट गिव्ज यू द कंटेंट. नाव लेट्स से की तुम्हाला फाईलच्या आतमध्ये कोणती फाईल आहे ते बघायचं आहे. सो यू हॅव ls-r. ls-r ने काय केलं बघा, क्लाउडच्या मध्ये आपण एलेक्सा बनवली होती, तर ls-r ने सगळ्यात पहिले तुम्हाला इथला व्ह्यू दिला. इथे काय आहे, इथे क्लाउड आणि मेगा दोघांना आपण बनवलेलं आहे. हे इथे बघा, क्लाउड आणि मेगा. सो याने क्लाउड आणि मेगा दिलं.
त्यानंतर त्याने तुम्हाला सांगितलं की आता मेगाच्या आतमध्ये तर काही नाही आहे, पण क्लाउडच्या फोल्डरमध्ये अलेक्सा नावाची फाईल आहे. सो नाव इट इज गिविंग यू अ हायरार्किकल व्ह्यू. याला म्हणतात हायरार्किकल व्ह्यू. तर आता हा तुम्हाला हा व्ह्यू देतोय की तुम्हाला एकाच ठिकाणी इतक्या फाईल्स भेटत आहे. आता हे सर्व कमांड्स ना रिडंडंट आहे. या सर्व कमांड्स आपल्याला गरजेच्या नाही आहे. बट व्हॉट हॅपन्स इज ॲटलिस्ट तुम्ही कमांड एक्झिक्यूट करता या, तर तुम्हाला असा फील येतो, कॉन्फिडन्स येतो की नाही मला अबंतू काहीतरी समजत आहे, मला काहीतरी येत आहे. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू दिस फ्लॅग्स. अदरवाईज हे जे पुढचे फ्लॅग आहे ना यांची इतकी गरज नाही. नाव इफ यू क्लिक ls-f, हा तुम्हाला फाईलचा टाईप कसा आहे ते सांगतोय. आता इथं बघा, ज्या गोष्टीच्या पुढे हा फॉरवर्ड स्लॅश लागतो ना ते फोल्डर असतं. जिथं पण आपण हा फॉरवर्ड स्लॅश लावतोय तिथं फोल्डर आहे बघा. फाईलच्या पुढे फॉरवर्ड स्लॅश नाही लागत, मागे लागतो. तर हा इथं सांगतोय तुम्हाला की फाईलचे टाईप कसे, आणि तो तुम्हाला टाईपनुसार वेगवेगळ्या फाईल्स देतोय. नाव लेट्स गो बॅक टू द मॅन. आपण मॅन बघितलं भरपूर वेळापूर्वी. आता मी तुम्हाला हे इथं फ्लॅग सांगितले इतके की ls आहे, ls-ला तुम्ही -l लावा, r लावा, f लावा. मग हे मी तुम्हाला इतके सांगितले, पण तुम्हाला लेट्स से अजून काही शिकायची इच्छा आहे. सो व्हॉट यू डू इज मॅन ls. आता हे तुमच्याकडे युजर मॅन्युअल आलं. युजर मॅन्युअल काय करताय, तुम्हाला सर्व गोष्टी सांगताय. ls काय आहे, इट इज टेलिंग यू ls इज अ लिस्ट डिरेक्टरी कंटेंट्स. इट इज अ कमांड. हाऊ डू यू एक्झिक्यूट इट, तुम्ही ls टाकता, you input the option and you input the file name, and now it is going to speak with you logically. It is going to tell you जितके flags आहेत, hyphen a b c d, त्याच्याकडे जितके असतील, it will tell you all those flags. So there is no limit on the number of Ubuntu commands. एका कमांडचे तुम्ही 4 कॉम्बिनेशन बनवू शकतात, 400 कॉम्बिनेशन बनवू शकतात. मग आपल्याला हे सर्व शिकण्यामध्ये देर इज नो पॉइंट. याला बंद करायसाठी क्यू दाबावा लागतो. सो क्यूने क्विट होतं ते. त्याच्या खालती तसं लिहिलेलं सुद्धा असतं. तर आपल्याला त्या सर्व कमांड्स नाही वाचायच्या, बट इफ यू गेट स्टक समवेअर, किंवा तुम्हाला असं झालं की अरे टच काय करताय मला समजत नाही आहे, किंवा मला कॅटबद्दल अजून इन्फॉर्मेशन वाचायची आहे, तर कुठे वाचू. डू नॉट डाउनलोड रिडंडंट लिनक्स कमांड्स फाईल आणि PDF वगैरे असं काही करूच नका बसू. सरळ सरळ मॅनमध्ये जायचं अँड यू सर्च फॉर द की नेम. ॲज यू सर्च फॉर द नेम, ते तुम्हाला सांगेल की ती जी कमांड्स आहे ती कमांड काय करते आणि काय काय करू शकते. तर बेसिक गोष्ट वाचायची, बाकी सगळं सोडून द्यायचं. नाव लेट्स से की तुम्हाला मूव्हचं ऑपरेशन करायचं. आता कॉपीचे ऑपरेशन्स आपल्याला माहिती आहे, बरोबर. सो CP इज वेल नोन टू अस. तर आपण कॉपी ऑपरेशन करू, त्याच्या आधी मूव्ह करून बघू. सो मूव्हची कमांड आहे mv. एव्हरीथिंग दॅट Ubuntu डज इज रिअली ह्युमन फ्रेंडली. हे बघा, टच, त्याच्यानंतर मॅन, mv, सुडो, एक्झिट, ह्युमन फ्रेंडली कमांड्स आहेत. हू एम आय आपल्या सिम्पल इंग्लिशच्या आसपासमधली लँग्वेज आहे. तर आपल्याला फक्त समजायचं आहे की MVचा अर्थ मूव्हचा शॉर्ट आहे इथे यूज केलेला, आणि MV काय करेल, एका फाईलचे कंटेंट दुसरीकडे मूव्ह करेल. तर आपल्याला फक्त ती आयडिया आली पाहिजे. लेट्स से आता आपण अलेक्साला मूव्ह करूया. इट इज नॉट टेकिंग अलेक्सा. अलेक्सा इथं नाही आहे, इथं मेगा आहे. सो आपण मेगाला मूव्ह करूया. सो MV मेगा टू क्लाउड. एंटर केलं, सगळं एक्झिक्यूट झालं. ls करून बघा. नाव मेगा इज नो लॉंगर हिअर. इफ यू गो टू CD क्लाउड नाव, आता इतकं समजलं. आता आपण त्या डिरेक्टरीमध्ये घुसतोय. आता ls केलं. इथं आतापर्यंत अलेक्सा होती, नाव यू हॅव मेगा ऑल्सो. सो देर आर 2 फाईल्स. म्हणजे तुम्ही इथं मूव्ह ऑपरेशन केलं. हे तुम्ही पुढेही करू शकतात, मागेही करू शकतात. जर तुम्हाला या फोल्डरमधून मेगाला काढायचं आहे तर तुम्ही उलटा पाथ टाका, ते वरती चालली जाईल फाईल. सो इट्स बेसिकली तुम्हाला कोणत्या ठिकाणी फाईल मूव्ह करायची. नाव लेट्स से की तुम्हाला फाईलचे कंटेंट सुद्धा मूव्ह करायचे, मग त्याच्यासाठी तुम्ही CP यूज करू शकतात. ऑलराईट. देन यू हॅव RM यूज होतो रिमूव्हसाठी. तर आता आपण प्रत्येकाचं डेमॉन्स्ट्रेशन घेत नाही बसणार आहे. CP तुम्ही यूज करू शकतात, RM यूज करू शकतात. RMने फाईल मूव्ह होतो, त्याच्यानंतर RMने रिमूव्ह होतो, MVने मूव्ह होतोय. आणि तुम्ही अशा कमांड्स यूज करून करून थोडंसं एक फाईल नेव्हिगेशन शिकू शकतात. सो दॅट इज युअर
navigation commands. Then you have ls in conjunction with grep. तर grep कमांड काय पडते करते, grep कमांड बेसिकली पकडते. सो ls जर मी केलं तर माझ्याकडे इतके सर्व दोनच फाईल्स आहेत. सो दिस इज अ गुड सिनेरिओ. लेट से की माझ्याकडे भरपूर फाईल्स आहेत आणि मी जेव्हाही ls करतोय तेव्हा मला भरपूर डेटा दिसतोय. मग मला तसं नकोय, मला फक्त एकच फाईल हवी आहे. सो व्हॉट यू डू इज ls नंतर दिस इज कॉल्ड एज पाईप सिम्बॉल. हा पाईप सिम्बॉल तुमच्या कीबोर्डवर जिथं बॅकस्लॅश आहे त्याच्या अल्टरमध्ये हा येतो. तर तुम्ही त्या बॅकस्लॅशला क्लिक करा, तिथं पाईप येईल तुमचा सिम्बॉल. देन यू इनपुट ग्रेप आणि जस्ट एक शब्द, एक कोणताही पार्ट टाकून द्या युनिक अँड यू एंटर. आय जस्ट इनपुट al, इट सर्च फॉर अलेक्सा बिकॉज ती फाईल तिथे अवेलेबल होती. तर इट गिव्ह मी अ सिंगल एंट्री. जर al वरून मल्टिपल फाईल्स असतात तर त्याने त्या alच्या सगळ्या एंट्री दिल्या असतात, बट इट वुड हॅव एक्सक्लुडेड एव्हरी अदर फाईल इन टू द सिस्टम. तर ते एक्सक्लूड करण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला जिबरिश नाही हवं आहे सिस्टम. लेट्स गो टू माय कन्सोल, cd डाउनलोड्स ls-ltr. बघा किती फाईल्स आल्या. सर्व फाईल्सच्या कमांड आणि त्यांचा डेटा इथं आलेला आहे. मग आता मी काय करणार, मला जर फक्त की हवी, आय जस्ट नीड लेक्सा. सो आय विल इनपुट लेक्सा, एंटर. त्याने सर्च केलं अँड नाव यू हॅव द कमांड हिअर. ऑल राईट, ग्रेप टाकायचं राहिलं ना, ग्रेप. आता लेक्सा दोन ठिकाणी होतं. यू ऑल्सो हॅव alexa.pem अँड यू हॅव lexa.pem. सो दोघं फाईल लिस्ट झाल्या. दिस इज द युजेज ऑफ ग्रेप. पण हे जे इतकं सर्व येत होतं याच्या जागी मला शॉर्टमध्ये आन्सर मिळालं. सो दॅट्स वाय यू यूज दॅट ग्रेप कमांड. याचा यूज केव्हा होतो, जेव्हा तुमच्याजवळ फाईल्स भरमसाठ आहे आणि तुम्हाला त्या फाईल्समध्ये एक छोटासा कंटेंट कुठंतरी शोधायचा आहे. एक फाईल पर्टिक्युलर तुम्हाला माहिती आहे की मला ही फाईल हवी आहे, ही फाईल मला शोधायची आहे, तर तेव्हा तुम्ही या कमांडचा यूज करतात. याच्यानंतर एक कमांड असते आपल्याकडे. जसं तुम्ही त्याला विचारलं हू एम आय, तर हू एम आयने काय केलं, तुम्ही कोण आहे हे सांगितलं तुम्हाला. आता लेट सपोज की तुम्हाला एखादी फाईल कुठं आहे ते बघायचं आहे, तुम्हाला माहिती नाही आहे पण फाईल तुमच्याजवळ आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ते सर्च करू शकता. तर आपण प्रोग्राम सर्च करून बघू. आपण केव्हाचं कॅट केलं बघा. कॅटने काय केलं, आपल्याला दाखवलं की आपल्याकडे कंटेंट काय फाईलमध्ये. सो लेट से आपल्याला कॅट बघायची आता कुठं आहे. सो यू से वेअर इज कॅट, नाव यू हॅव द पाथ. तर कॅट काय, बेसिकली कॅट इज अ प्रोग्राम. कॅट प्रोग्राम काय करतोय, तो आपल्याला फाईल्स दाखवतोय, तो फाईलला ॲड सुद्धा करतो. सो आपण जेव्हा इथं सर्च करतो तेव्हा नाव कॅट प्रोग्राम इज गोइंग टू टेल यू तो कुठं आहे. याचा प्रोग्राम आहे व्हेअर इज. सो व्हेअर इज अनदर कमांड. व्हेअर इज कमांड आपल्याला त्याचा पाथ देते. दिस इज अ फोल्डर पाथ. तर हा फोल्डर पाथ दोन ठिकाणी आहे. नाव ही दिस इज नॉट अ सिंगल एंट्री. ऑल राईट, इथं स्पेस आहे या दोघांच्या मधात. दिस इज अ ब्लँक स्पेस. तर एक पाथ तुम्हाला भेटलाय /bin/cat आणि दुसरा पाथ तुम्हाला भेटलाय /user/share/man/man1/cat. तर ती तितक्या मधात आता फाईल बसलेली आहे तुमची. देन यू हॅव द वर्किंग मशीन. तर वर्किंग मशीन, आता इथे बघा हा इतका IP दिसतोय आपल्याला. हा IP सुरुवातीला आपण लक्षात ठेवतो, पण जेव्हा 6, 7, 10 मशीन्स होतात तेव्हा या IPला लक्षात ठेवणं जीवावर येते. कारण आता हे सध्या तुम्हाला इतके आकडे दिसत आहे, होऊ शकतं यांच्यामध्ये 3 मधात कुठंतरी येऊन जातील, राईट. सो आता तुम्ही हे आकडे लक्षात ठेवताय, 9 आकडे म्हणून. इथं 11 येऊ शकता, 12 येऊ शकता. मग आपण प्रत्येक वेळी ते आकडे लक्षात नाही ठेवणार. व्हॉट यू डू इज होस्ट नेम. इथं बघा तुमचं होस्ट नेम आलं. हे होस्ट नेम कुठून फेच झालं, तुमच्या ETC फाईलमध्ये सुद्धा तुम्ही हे लिहिलेलं आहे. नाव लेट्स से की तुम्हाला होस्ट नेम चेंज करायचं आहे, तर तुम्ही होस्ट नेम सुद्धा चेंज करू शकता. त्याच्याने काय होईल, तुम्हाला जो पूर्ण IP दिसतो मोठा, तो मोठा IP नाही दिसणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, होस्ट नेम NN. इट इज टेलिंग यू की तुला होस्ट नेम चेंज करता येणार नाही, कारण की तू कोण आहे, यू आर अबंतू. अबंतू इज नॉट अलाउड टू चेंज द होस्ट नेम. मग काय व्हावं लागेल, रूट. तर तेच आहे, sudo su करायचं
hostname NN. आता एक्झिक्यूट झाला, पण होस्टनेम चेंज नाही झालाय. तर चेंज का नाही झालं? कारण की तुम्ही त्याला रिफ्रेश नाही केलं सिस्टीमला. सिस्टीमला रिफ्रेश करायसाठी तुम्हाला ही कमांड लागते. नाव प्रोग्रामिंग आपल्याला कुणाला शिकायची नाहीये. तर या ह्या ज्या कमांड्स आपण बघतोय ना, याला लोक ऍक्च्युली प्रोग्रामिंग म्हणतात. तर ती प्रोग्रामिंग नाहीये, दिस इज कॉल्ड अ स्क्रिप्टिंग. नाव स्क्रिप्ट तुम्ही कुठं ऐकलंय? स्क्रिप्ट तुम्ही ऐकलेलं आहे इन टर्म्स ऑफ मूवीज, इन टर्म्स ऑफ बॉलिवूड. यू नो की मूवीची स्क्रिप्ट तयार होते. स्क्रिप्टमध्ये काय असतं? स्क्रिप्टमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या असतात ज्या त्यांना मूवीमध्ये करायच्या असतात. सो बेसिकली पूर्ण मूवी त्या स्क्रिप्टवरती इन लेटर्स असते. सो स्क्रिप्टिंग बेसिकली आपण जी करतो तिच्यामध्ये काय होतं की यू डिटरमाइन द ऑपरेशन्स दॅट विल बी एक्झिक्युटेड. आणि हे एक्झिक्यूट कसे होतील? ऑटोनॉमसली. तर तुम्ही इंटरव्हीन करायची गरज नाही. लेट्स से की तुम्ही एक मोठी स्क्रिप्ट बनवली, तुम्हाला फक्त एक कमांड टाकावी लागते, ती सगळी स्क्रिप्ट ऑटोमॅटिक सगळं काम करते आपल्यासाठी. आणि या स्क्रिप्टिंगची गरज काय आहे? हे सर्वांना आठवतं, आपण बघितलेलं. यामधला हा जो प्रोसेस ऑटोमेशनचा पार्ट आहे ना, इथं तुम्हाला स्क्रिप्टिंगची गरज पडते. सो इट इज रेलिव्हेंट इन दिस फॅशन. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की आपण ज्या अबंतूच्या कमांड बघतोय, आता यामध्ये आपण किती फक्त 15 एक कमांड बघतोय. तुमच्या बॅचमध्ये यू हॅव अ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, त्या व्यक्तीने लिनक्सवर काम केलंय 5 वर्षांकरता. त्या व्यक्तीला याच्यावरून 10 पट कमांड्स येत असतील. बट द पॉइंट इज वी डू नॉट नीड दोज कमांड्स. आपल्याला गरजच नाही तितकी. आपल्याला गरज आहे, वी शुड ओनली स्टडी नीड टू नो बेसिस. आपल्याला जितकं आवश्यक आहे आपण तेवढंच बघतोय. आता हे अबंतू जर तुम्हाला मॅन्युअल दाखवलं मी, त्या एकट्या मॅन्युअलमध्ये A to Z फ्लॅग होते. मग आपण फ्लॅग बघत बसतो का? नाही, काही गरज नाही. कारण की असं काही आहे का की हे मॅन्युअल फक्त या सिस्टीममध्ये आणि कंपनीत नसेल? नो, इट्स नथिंग लाईक दॅट. कंपनीमध्ये पण अल्टिमेटली तुम्ही काय करणार? कंपनीमध्ये तुम्ही आपला जो सिस्टीम आहे त्या सिस्टीमवरती EC2 लावणार. EC2 लावलं म्हणजे तिथे पण अबंतू येणार. अबंतू आलं म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट करायला मिळेल. तर तुम्हाला मॅन्युअल प्रत्येक ठिकाणी मिळेल. त्याच्यामुळे ते पाठ करण्यामध्ये कोणताच पॉईंट नाही आहे. हे पूर्ण लेक्चर तुम्ही एका ठिकाणी कमांड्स लिहून घ्या, 10-10 वेळा कमांड्स एक्झिक्यूट करा आणि कमांड फक्त कशी काम करते ते बघा. लक्षात नाही राहिली तरी काही मॅटर नाही. ड्युरिंग द पिरियड ऑफ बिग डेटा प्रोग्रामिंग तुम्हाला ऑटोमॅटिक ते लक्षात राहून जाईल. कारण की मग तिथे याच्यावरून मोठ्या मोठ्या कमांड्स येतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या समजून जातात, मग त्यांची डिफिकल्टी होते. सो बेसिकली हे असंच चालतं. आपण फॉरवर्ड मूव्ह करत जातो आणि फॉरवर्ड मूव्ह करत असताना आपल्याला बॅकवर्डची गोष्ट सोपी वाटत जाते, पुढची गोष्ट कठीण वाटत जाते. बट दॅट्स हाऊ यू डेव्हलप. लेट्स से तुम्हाला सिस्टीमला अजून एक गोष्ट विचारायची आहे की मी EC2 सुरू केलं तर माझा किती वेळ आता गेलेला आहे. सो यू से अप टाइम, इट विल टेल यू की 40 मिनिटापासून मशीन सुरू आहे. सो मशीनला लाईव्ह येऊन किती वेळ झाला? 40 मिनिट्स. या अपटाईम वरून आठवलं, whenever you are creating your resources, remember मी प्रत्येक रिसोर्समध्ये त्याचं टर्मिनेशन तुम्हाला शिकवतोय. त्याच्या टर्मिनेशनशी रिलेटेड ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पण तुम्हाला सांगितल्या जात आहे. तर प्लीज whenever you execute your resources, एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर रिमेंबर टू डिलीट देम. याला एक्सेप्शन फक्त S3 आहे, कारण की S3 वरती तुम्हाला 5 GB ची लिमिट आहे. अँड आय एम सपोजिंग की तुम्ही तिथे टेक्स्ट डेटा वगैरे किंवा की फाईल्स हे अपलोड करताय, त्याच्यामुळे तुम्हाला स्टोरेज लागणार नाही. बट जर तुम्ही EC2 ओपन ठेवताय, तुम्ही VPCs वगैरे जेव्हा बनवाल त्याला जर टर्मिनेट नाही कराल, देन इट इज गोइंग टू क्रिएट अ ह्यूज बिल फॉर यू. ऑलराईट, सो यू नीड टू यूज युअर सिस्टीम वाईजली. ते जर बिल तुम्हाला येईल तर तुम्हाला ते पे करावं लागेल. मग पे का करावं लागेल? क्लाउडच्या पहिल्या लेक्चरमध्ये शिकले होते पे ॲज यू गो मॉडेल. क्लाउडचं फायनान्स मॉडेल कोणतं आहे? क्लाउडचं फायनान्स मॉडेल पे ॲज यू गो आहे. तर तुम्ही जर यूज करताय तर तुम्हाला पे करावं लागेल. क्लाउडने तुम्हाला 750 अवर्स फ्री दिले, डझंट मीन की सर्व गोष्टी फ्री भेटतील. सो इफ यू यूज
थिंग्स दॅट आर नॉट इन्क्लुडेड इन टू फ्री टियर तुम्हाला पैसे येतील आणि तुम्हाला ते भरावे लागतील. सो यूज युअर अकाउंट वाईसली. तुम्ही फक्त सुरू ठेवाल ते तुम्हाला नंतर समजतं 2, 4, 5 दिवसांनी जेव्हा बिल दिसायला लागतं. कारण की बिल एकदम रिअल टाईममध्ये जनरेट नाही होत. बिलचं प्रेडिक्शन सुद्धा ते कमीत कमी 1 ते 2 दिवसांनी दाखवतं आपल्याला ट्रू. कारण आपण सर्व्हिसेस ऍक्टिव्ह नाही केल्या, आपण फ्रीमध्ये शिकतोय. बरोबर. इफ यू गो टू दिस बिलिंग डॅशबोर्ड, इथं सर्व्हिसेस आहे बघा, इथं कॉस्ट एक्सप्लोरर आहे, कॉस्ट अनालायझर आहे, ॲक्सेस युजर आहे, असे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे. पण त्या सर्व कॉर्पोरेट सर्व्हिसेस आहे, आपण ह्या ॲक्टिवेट नाही केलेल्या. मग ह्या ॲक्टिवेट न केल्यामुळे आपल्याला जे बिल आहे ते करंट नाही भेटत. ते आपल्याला एक जनरल सिनॅरिओ दाखवतं की तुमचं लास्ट मंथचं बिल काय होतं, करंट मंथ काय होतं. हे बघा, हे इथे 3 टाईप आहे. या लास्ट मंथ, मंथ टू डेट आणि फोरकास्ट. तर तुम्हाला फोरकास्ट दिसतो डायरेक्ट, आणि तेव्हा तुम्हाला समजतं की आपले रिसोर्सेस आता पैसे यूज करताय, व्हॉट शुड आय डू नाव. सो कीप वन थिंग इन माइंड, वेन एव्हर यू क्रिएट द रिसोर्स त्याला डिलीट करायचं लक्षात ठेवा. बिकॉज इफ यू डू नॉट डिलीट द रिसोर्स, you will not be able to cost cut on your कोर्स. तर तुम्ही जे पण करताय ते तुम्हाला कॉस्टली पडत जाणार आहे. इट विल कीप ऑन इन्क्रीजिंग ओनली. सो हे फक्त कसं आहे, हे प्रत्येकाने वाचलेलं आहे, प्रत्येकाला लेक्चर समजलेलं पण आहे. पण मग तेव्हा आपल्याला शुद्ध येते की अरे मला तर पैसे लागतात, आता मी काय करू. सो जस्ट पे अटेन्शन टू एव्हरीथिंग. तुमच्या पहिल्या लेक्चरपासून ट्रॅश काहीच नाही आहे. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ युअर थिंकिंग अँड ग्रास्पिंग. छोट्या छोट्या कन्सेप्ट प्रत्येक जण सोडतोय, हे मला माहिती आहे. दॅट्स वाय आय एम रिमाइंडिंग यू अगेन अँड अगेन. बिकॉज आय जस्ट वॉन्ट की 3 महिन्याचा कोर्स आहे तर तुम्हाला 3 महिन्यात समजायला हवा. असं नाही की 3 महिने झाले मग तुम्ही अजून त्याला नंतर 1-2 महिन्याने जेव्हा प्रॅक्टिस केलं तेव्हा तुम्हाला समजलं. कारण तोपर्यंत मग सर्व सर्व वेळ निघून गेलेला असतो. सो दॅट्स वाय यू नीड टू कीप इन द लूप विथ द सिस्टम. We have a question. Once more the steps. Can you please input the step that you are confused with? 11:53. Actually, I am not available to guess which step were you lost at. You can unmute the mic and tell me, Govind. Which step are you confused with? Anyone else? If you also have some doubt कि तुम्हाला एखादी command repeat करायची है, then we can discuss it again. So the basic thing is you just need to execute them 3-4 times, 10 times, and you will ultimately get to the point wherein अपने को समझने लगता है कि XYZ चीज़ हो रही है तो वो कैसे यूज हो रही है. एंड देन गोइंग फॉरवर्ड, आता नेक्स्ट टाइम तुमचं VPC आहे, सो VPC विल बी कवर्ड. VPC नंतर वी गो टू बिग डेटा, आणि बिग डेटामध्ये यू एक्झिक्यूट दीज कमांड्स अगेन अँड अगेन. तर तिथे ॲट द एक्झिक्युशन ऑफ ईच कमांड आय जस्ट टेल यू द पर्पज ऑफ दॅट कमांड. तुम्हाला कमांडची स्क्रिप्ट मी देऊन देतो बिकॉज दे आर बिग स्क्रिप्ट. तर मोठ्या स्क्रिप्ट मी शेअर करून देतो तुमच्यासोबत. बट देन दीज कमांड्स आय जस्ट लेट यू नो त्यांचा मिनिंग कसा आहे, आणि यू आर सपोज टू अंडरस्टँड दॅट स्टफ. सो दॅट अंडरस्टँडिंग इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. आणि ती अंडरस्टँडिंग तोपर्यंत येत नाही जोपर्यंत आपण इथे कम्फर्टेबल होत नाही. यानंतर बिग डेटामध्ये यू हॅव मल्टीनोड लेक्चर. तुला जर तुम्ही आता प्रॅक्टिस केलं नाही तर पुढचे 15 दिवस तुम्हाला काहीच वाटणार नाही. बिकॉज बेसिकली वी रिटर्न टू AWS कन्सोल, कारण की आय नीड टू गिव्ह यू टाइम टू डायजेस्ट अबंतू सिस्टम. आय एम अज्युमिंग की तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ते करता आहेत, अँड दॅट्स वाय आय मूव ऑन टू AWS क्लाउड. आपण सर्व कन्सोलवर करतो 15 दिवस. 15 दिवसानंतर मल्टीनोडच्या लेक्चरला मी पुन्हा या अबंतूच्या बॅशवर येईल, आणि या बॅशवर आल्यानंतर ज्याने प्रॅक्टिस केलेली नाही आहे त्याला एकदम मजे येऊन जातील क्वालिटीवाले. कारण की काहीच समजणार नाही. यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड एनिथिंग, बिकॉज देन आय एम गोइंग टू शफल बिटवीन मल्टिपल मशीन्स. इथं एक इन्स्टन्स नसेल, देर विल बी 3 instances here, and I will be going from one machine to another, doing some operation there, going to another machine again, आणि हे असं सुरू राहील. त्याच्यामुळे मग तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो. सो जस्ट रिमेंबर दॅट यू नीड टू कीप ऑन इन द लूप. आता लेट्स से की तुम्हाला एका मशीनवरून दुसऱ्या मशीनमध्ये जर कनेक्ट करायचं आहे,
तर तुम्ही इथं लॉन्च इन्स्टन्स करा, नवीन मशीन बनवा आणि त्या मशीनला कनेक्ट करा. Guys, if you do not have any questions, he was asking for moving file. Now I got to know. All right, that's good. So that's about your basics of Ubuntu. याच्यानंतर आपण SSH वर थोडं डिस्कशन केलं होतं बघा, की आपण की का यूज करतोय, की का यूज करतोय. सो लेट मी गिव्ह यू अ कमांड फॉर दॅट. द कमांड इज कॉल्ड SSH कीजेन. ही कमांड काय करते, SSH की जनरेट करते SSH साठी. दॅट्स द सिम्पल थिंग. सो यू जस्ट इनपुट SSH कीजेन. नाउ इट इज आस्किंग यू की आय एम जनरेटिंग द पब्लिक अँड प्रायव्हेट RSA की पेअर. म्हणजेच काय, ताला आणि चावी बनवतोय तो. सो इट विल आस्क यू एंटर द फाईल इन विच टू सेव्ह द की. तर तुम्ही जर इथं कोणती फाईल दिली तर तो सेव्ह करेल. अदरवाईज याचा डिफॉल्ट काय आहे, ID_RSA, फक्त फाईलचं नाव आहे, नथिंग बेट. सो यू कॅन इनपुट समथिंग हिअर और यू कॅन जस्ट लिव्ह इट ब्लँक. तर ब्लँक सोडायचं आहे. मग हा विचारेल की पासफ्रेज हवा आहे का. आता ऑलरेडी आपण की सिक्युरिटीसाठी जनरेट करतोय, मग सिक्युरिटी थोडी लावणार आपण. सो जस्ट एंटर आणि आता की जनरेट झाली आहे. मग आपल्याला ही की बघायची आहे की याने कुठं बनवला की पेअर. सो लेट्स गो टू दिस पाथ. हे बघा इथं पाथ पण दिलेला आहे आपल्याला. सो पाथ इज होम अबंतू. आपण ऑलरेडी होम अबंतू मध्ये लुक ॲट दिस. नाही, आपण आता क्लाउडमध्ये. सो लेट्स गो CD ls. क्लाउड इज द डिरेक्टरी जे आपल्याकडे आहे. आपण ऑलरेडी होम अबंतू मध्ये PWD आय वॉज इनपुटिंग ls. सो होम अबंतू मधून आपल्याला जायचं आहे .ssh/IDRSA. लेट्स इनपुट CD .ssh. हे हिडन फोल्डर असतं. हे डॉट असल्यामुळे हिडन आहे म्हणून आपल्याला इथे दिसलं नाही. बट इफ यू इनपुट इट, टॅब मारायचा, टॅब मारा की त्याने इनपुट घेऊन घेतलं. नाव लेट्स व्ह्यू द कंटेंट्स हिअर. LS मध्ये IDRSA बघा आणि IDRSA पब आहे. हिअर इज द कन्क्लुजन ऑफ युअर की पेअर जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. ही आहे आपली पब्लिक की आणि ही आहे प्रायव्हेट की. हा जो IDRSA तुम्हाला दिसतोय, दिस इज द की दॅट वी डाउनलोड. आणि IDRSA पब जी असते ती AWS कडे चालली जाते. तर जेव्हा तुम्ही UI वरती शेवटच्या स्टेपमध्ये क्रिएट न्यू पेअर करताय ना, तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये कोणती कमांड एक्झिक्यूट होते, SSH कीजेन. नाउ डेव्हलप दिस थिंकिंग. व्हेनेवर यू आर रोमिंग ऑन द AI, बॅकग्राऊंडमध्ये एक कमांड एक्झिक्यूट होत असते. आपल्याला प्राईम ज्या कमांड्स आहेत त्या समजायला हव्या फक्त, की प्राईम ठिकाणी काय होतंय. यू डोंट नीड टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग, बट यू शुड जस्ट नो द जिस्ट ऑफ इट. नाउ लेट्स सी द कंटेंट्स ऑफ IDRSA फर्स्ट. हे बघा, ही फाईल आहे cat IDRSA. आपण lexa.pem डाउनलोड केली होती, बरोबर. आता lexa.pemचे आपण कंटेंट्स बघूया. हे कंटेंट्स आणि हे कंटेंट्स सेम फॉर्मेटमध्ये बघा. बिगिन RSA प्राइवेट की, बीच में कुछ तो जिबरिश लिखा है बहुत सारा, एंड देन एट द एंड यू हैव RSA प्राइवेट की. So this begins with this, ends with that, and it has gibberish in between. Now let's go to the other file. At ID RSA.pub. याचा बघा केवढा आहे फॉर्मॅट. सो यामध्ये काय आहे, यामध्ये ही पब्लिक फाईल आहे. ही फाईल आपल्या फाईलची मॅच नाही करत, कारण की लेक्साचा जो पब्लिक आहे तो लेक्साचा पब्लिक AWS जवळ आहे. तर ॲक्च्युली आपण जी करतो ती IDRSA डाउनलोड करतो, बट फॉर्मॅटमुळे ती IDRSA.pem डाउनलोड होते. तर तो .pem म्हणजे प्रायव्हेट असतो आणि हा .pub म्हणजे पब्लिक आहे. तर हा .pub फाईल आपण इथे सेव्ह करू शकतो. दिस इज द यूज ऑफ की पेअर. मग आता इथं हे जे SSH कीजेन जे तयार करताय, लेट्स कम बॅक हिअर. तर हा म्हटला की जनरेट करतोय. जनरेट करताना याने बघा आपल्याला फिंगरप्रिंट दिला. इफ यू रिमेंबर दिस, ये फिंगरप्रिंट अपने को तब एनकाउंटर होता है व्हेन यू आर ट्राइंग टू कनेक्ट विथ अ मशीन
आणि दॅट मशीन इज अ स्ट्रेंजर टू युअर लोकल मशीन. मग जेव्हा तो स्ट्रेंजर असतो तेव्हा आपल्याला तो वॉर्निंग देतो बघा. दिस इज द वॉर्निंग आपल्याला कनेक्ट करताना आली होती की द ऑथेंटिसिटी कॅन नॉट बी एस्टॅब्लिश आणि याची फिंगरप्रिंट SHA-256 समथिंग समथिंग याने दिलेली आहे. सो दिस इज द एक्झॅक्ट थिंग जी की SSH कीचेनमध्ये आपण जनरेट केली आहे. दिस इज दॅट पॉईंट जिथं त्याने फिंगरप्रिंट जनरेट केला आणि की जनरेट केली. याने काय यूज केलं, RSA-2058. दिस इज द थिंग दॅट आय टेल यू. तुम्हाला जे लेक्चर समजत नाही ना त्या पार्टमध्ये तुम्हाला हे सर्चेस स्वतःहून करायचे. बिकॉज इफ यू डू नॉट नो की RSA-2048 काय आहे, लेट सर्च फॉर इट. सर्चेस यू विल नीड टू मेक ट्रिमेंडसली बिकॉज दीज आर स्टँडर्ड थिंग्स. मग हे RSA-2048 काय आहे, इट इज अ क्रिप्टो सिस्टम. ऑल राईट. मग ते ज्यांनी बनवलं होतं तो त्यांचा हा शॉर्ट आहे. इट इज अ पब्लिक की क्रिप्टो सिस्टम. हा भरपूर जुना आहे पण याला आता का वापरलं जात आहे, तुम्हाला काही माहितीच नाही आहे ना क्रिप्टो सिस्टमचा. जर बेसिक यूज करायचं आहे तर हे वापरा. जेव्हा तुम्हाला स्टँडर्ड प्रोटोकॉल वापरायचे असतात तेव्हा तिथे आपण स्पेसिफाय करतो की SSH कीजेन करायचा आहे तर तो कोणत्या अल्गोरिदमला यूज करून करायचा आहे. आता आपल्याला गरज नाही. आपण जो आता यूज करतोय तो AES-256 आहे कारण की ते 256 बिटचा SHA करतोय तो जनरेट. तर हे सगळे सिक्युरिटीचे टर्मिनॉलॉजी येणार. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे नाही माहिती आहे डझंट मॅटर. बट लेट से दॅट इन द इंटरव्ह्यू यू आर जस्ट कन्व्हर्सेटिंग विथ समवन अँड तो लेट से की त्याने विचारलं की व्हॉट इज द सिक्युरिटी ऑफ इट. आता तुम्ही एवढं वाचलेलं आहे, तुम्ही फक्त एवढं बोलून मोकळं होऊन जायचं. आपल्याला काय घेणं देणं आहे त्याला येतं की नाही. आपण त्याला फक्त सांगून मोकळं होऊन जायचं की या वी यूज द encryption protocol with RSA-2048 is SHA-256 and we also generate key pair with the fingerprint. संपला, खत्म. उसको समझा तो ठीक, नहीं समझा तो भी अपने लिए अच्छा है. सो दिस इज द प्रिपरेशन दॅट वी नीड टू डू. वी नीड टू अंडरस्टँड दिस की जर की पेअर तिथे जनरेट होतोय लास्ट टाइम तर तो कसा होतोय. आणि हे आता तुम्ही आता समजलं तर ठीक आहे, नाहीतर ही गोष्ट ना GCPचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुमच्या डोक्याला ताण देईल. कारण की 1.5-2 महिन्यानंतर जेव्हा आपण GCP करतो तेव्हा ही कन्सेप्ट लागते. आता ही कन्सेप्ट आवश्यक नाही आहे कारण की बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, कीपॅड सगळा AWS जनरेट करतोय. हे बघा इथं जर कधी ऑन EC2 कॉन्सोल you have key pair here in the network and security tab. If you go to key pair, you can just create a key pair here. हा इथं की पेअरचा फिंगरप्रिंट पण स्टोअर करतो. तुम्हाला जर डिलीट करायचे तुम्हाला डिलीट करता येते. यू कॅन नॉट डाउनलोड द की पेअर्स वन्स दे आर क्रिएटेड. की पेअर फक्त वन टाइम डाउनलोडसाठी असते. सो यू क्लिक ऑन क्रिएट की पेअर. नाव टाकलं, क्रिएट म्हटलं की तो डाउनलोड करून देणार. त्याच्यानंतर यू विल नो लॉंगर बी एबल टू ॲक्सेस दॅट की पेअर. लेट्स से हे बघा ऑटो डाउनलोड झालेला आहे अँड दॅट की पेअर आय कॅन नॉट डाउनलोड नाव. आय कॅन ओनली डिलीट इट. So Kelly has been created, but Kelly will be deleted. So let's delete this. There is no existence. आता ही की जर कुणाला मिळाली and even if that person tries to connect with my instance, it is not possible because that key is no longer stored in my console. So if you are generating random keys, key pair मध्ये जाऊन keep a track of your key pairs also. ज्या आवश्यक नाही आहे त्या कीज डिलीट करून टाकायच्या. आय वुड से की प्रत्येक जे 2 रिजन तुम्ही यूज करताय त्या 2 रिजनमध्ये 2 सेट ठेवा फक्त की पेअर्सचे. दॅट इज इनफ. ॲक्च्युली एक की सगळीकडे वापरली तरी चालते. सो इट्स नॉट एनी डिफिकल्ट थिंग टू वर्क विथ वन की. यू कॅन ऑल्सो यूज दिस ऑप्शन, क्लिक ऑन इम्पोर्ट की पेअर. तर आपण जर पब्लिक केली तर तो प्रायव्हेट इथं करतो, पण आपल्याकडे पब्लिक नाही आहे, आपल्याकडे प्रायव्हेट आहे. म्हणून असं नका करू की चूज फाईल केला आणि .pem फाईल उचलली. कारण की .pem फाईल इज नॉट पब्लिक, इट इज अ प्रायव्हेट फाईल आणि हा पब्लिक की मागतोय. सो अंडरस्टँड दोज थिंग्स. म्हणजेच याने जो पार्ट स्टोअर केलेला आहे जेनीचा आणि लेक्साचा, तो पार्ट हा खालचा है. ये नीचे वाला पार्ट उसके पास है और ये ऊपर वाला पार्ट अपने पास है.
दोनों पार्ट मिलके ताला खुलता है। ये लॉक है और ये चाबी है बड़ी वाली। बड़ा वाला इंक्रिप्शन इज अवर की एंड दिस स्मॉल थिंग इज द लॉक। सो ठीक है, इट्स वन ऑफ द बेसिक्स। समझा तो ठीक है, नहीं समझा तो एनी हाउ इट डजेंट impact you that much. So when you exit from Ubuntu, it is going to log out from the session and the connection is closed now. So ultimately terminal बंद होते. If you use the local Ubuntu terminal, ती बंद होऊन जाते. These are your basics of Ubuntu. So I don't think that you actually need some guide or something for this thing. म्हणजे तुम्हाला कमांड्स वगैरे टाकून देण्याची आवश्यकता मला काही वाटत नाही. This is pretty much self-explanatory, so you can just go there, you can view the video, and in the review of the video, you can take out the commands and you can run the commands 10 times each. So what I'm going to do is, now ह्या commands आपण discuss केलेला आहे. I will send a few extra commands into the group. So भरपूर ठिकाणी तुम्ही जर गेलात and you just search for Ubuntu cheat sheet, तर तुम्हाला images भेटतील. सो नाव बेसिकली हे सगळे ओपन सोर्स वाले मटेरियल असतात. सो यू कॅन जस्ट पिक आउट सम चीट शीट अँड यू कॅन स्टार्ट टायपिंग दॅट. यू कॅन स्टार्ट एक्झिक्युटिंग दोज थिंग्स. तर तुम्हाला सुरुवातीला आता याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. सो जस्ट डू वन थिंग राईट नाव फॉर 2-3 days यू जस्ट गो विथ द एक्झिक्युशन दॅट वी हॅव डन. त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आय विल इनपुट द कमांड PDFs into the group आणि मग तुम्ही ते एक्झिक्यूट करून थोडं शिकू शकता. यू कॅन गेट द आयडिया ऑफ दॅट थिंग. So that will also help you. Now if you have any doubts up to this point, we can go with it. Otherwise we will move forward. Doubt सोच लो, तब तक I am going to launch a Windows instance. All good? Alright, so let's look at the next perspective now. आता last time सुद्धा we launched one Ubuntu instance and then another was workspace instance. Windows होता आणि आपण दोघांना कनेक्ट केलेला. Now what we are going to do is, now we are going to go from one EC2 machine into other EC2 machine. तर आपल्याला काय करायचं आता, एका विंडोजमधून अबंतूमध्ये जायचं आहे. आता जर कुणी असं आहे की त्याचा होम सिस्टीमच विंडोज आहे, तर असा विचार नका करू की यार मी ऑलरेडी माझ्या विंडोजवरून जातो अबंतूला, तर मी हे का करू. बिकॉज अगेन दिस इज द नेटवर्किंग आर्किटेक्चर हिअर. आपण जे बघतोय ते प्रोजेक्टच्या हिशोबाने बघतोय, तर लोकल सिस्टीमचा विचार बंद करून द्या. So let me just connect with this machine. Now ही प्रोसेस सर्वांना माहिती आहे. आपल्याला काय करावं लागतं, इथनं की बघावी लागते आणि ही की डिक्रिप्ट म्हटली. फक्त कनेक्टवर केलं की तो आपल्याला सगळं सांगून देतोय. इफ यू गो टू अबंतू ऑल्सो, इथं कनेक्टवर क्लिक केलं, तुमचा अर्धा लेक्चर बघण्याची मेहनत वाचून जाईल. तुम्हाला इथं सर्व कमांड्स भेटतील, पण त्या कमांड्स काय करतायत ते समजायसाठी लेक्चर बघावं लागतं. विंडोजवर गेले, कनेक्ट म्हटलं, त्याने आपल्याला तिकडे ऑप्शन दिला. लेट्स गो हिअर. आपल्याला हा ऑप्शन भेटलेला आहे. लेट्स कॉपी द पब्लिक DNS आणि नाउ द एक्सटेन्शन दॅट वी आर युझिंग इज Chrome RDB. So let's input it. Connect. युजर नेम ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला इथं. ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड दिलेला आहे. नाव द थिंग इज, इथं आपल्याला सांगितलंय पब्लिक DNS युजर नेम पासवर्ड. तरीसुद्धा ग्रॅज्युएटचा विषय असा असतो की डोमेन काय. अरे बाबा, इथे जर आपल्याला दिलंच नाहीये तर तुम्ही त्याला ब्लँक सोडून द्या. इज इट मॅन्डेटरी? इट्स नॉट.
जस्ट लिव्ह इट ब्लँक अँड ट्राय टू कनेक्ट. सो असं थोडंसं ह्या अँगलने सुद्धा विचार करत जा, की जर आपल्याला इथं सर्व एसेन्शियल गोष्टी दिल्या आहे आणि तिथे आपल्याला तिसरी गोष्ट विचारण्यात येते, तर तिच्यामध्ये चेंजेस नाही करायचे. जस्ट लिव्ह इट ब्लँक. इथं नाही दिलंय, ब्लँक सोडून बघा काय होतं. हां, जर तुम्हाला एरर येतोय, देन इट्स अनदर थिंग, की मग आपण त्याला एक्सप्लोर करत नाहीये. बट अंटिल अँड अनलेस आपल्याला एरर येत नाहीये, एक्झिक्युशनच्या पहिले थांबायचं नाही. सो डोंट डू दॅट थिंग, की एक्झिक्युशन झालेलं नाही आणि आधीच आपण थांबून गेलोय. सो नाव वी आर इन टू द विंडोज मशीन. आता या विंडोज मशीनमध्ये लेट मी जस्ट चेंज द कन्फिगरेशन अँड कनेक्ट अगेन. बॉटमचा टूलबार, येस आय एम एबल टू सी द टूलबार. तर हा थोडासा इथं क्रॅक होतोय बिकॉज आय कॅन नॉट मॅक्सिमाइज दिस थिंग. तर तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला इथं सर्व्हर मॅनेजर नावाचा एक ऑप्शन दिसेल. सो द सिस्टम दॅट वी हॅव डिप्लॉयड हिअर इज विंडोज 2012 R2 सर्व्हर बेस. हा सर्व्हर शब्द महत्त्वाचा आहे बिकॉज दिस इज समथिंग दॅट यू आर ओनली गेटिंग हिअर. तुमचा जर लोकल विंडोज असेल ना, त्याच्यामध्ये यू विल नॉट हॅव दिस ऑप्शन्स. तिथे तुम्हाला सर्व्हर मॅनेजमेंट नसते. याच्यामध्ये सर्व्हर मॅनेजमेंट प्री बिल्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं सगळ्यात आधी या सर्व्हर मॅनेजरवर क्लिक करायचं. when you click on this you will have this thing आणि आपल्याला याच्यात काही चेंजेस करायचे. चेंजेस करायच्या आधी ते चेंजेस काय करायचे त्याचा पर्पज समजून घेऊया. सो लेट्स क्लोज दिस, क्लिक ऑन स्टार्ट, सर्च इट अँड गो टू इंटरनेट एक्सप्लोरर. इट्स गिविंग हिअर. इंटरनेट एक्सप्लोरर इथूनच लॉन्च करा, इथून करू नका. काय एरर येतो ते तुम्हाला पण समजेल तिथून करून बघितलं तर. सो नाव आय एम ओपनिंग द इंटरनेट एक्सप्लोरर. याने ओपन करताच मला बघा सांगितलं की एनहान्स सिक्युरिटी कॉन्फिगरेशन इज इनेबल्ड. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तुम्ही सोप्या भाषेत ब्राउझिंग करू शकत नाही. लेट्स ट्राय स्टिल. आला सिक्युरिटी अलर्ट. सो इट्स क्विकली सेइंग की तुम्ही सिक्युअर कनेक्शन नाही करू शकत आहे आणि याने ब्लॉक केलं आपलं कंटेंट. याला तुम्ही ॲड जरी केलं ना तरी हा तुमचा जीव खाऊन टाकेल. इट विल नॉट अलाव यू टू ब्राउज अँड डाउनलोड सेफली. दिस इज द रिझन दॅट वी आर कटिंग दिस. गो हिअर अँड डिसेबल द एनहान्स सिक्युरिटी कॉन्फिगरेशन. कारण त्याने तो आपल्याला जे घडी घडी एरर देत होता ते देणार नाही. सो लेट्स गो टू लोकल सर्व्हर्स आणि इथे तो ऑप्शन आहे जो त्याने आपल्याला सांगितला होता. सो इंटरनेट एक्सप्लोरर वॉज टेलिंग अस दॅट एनहान्स सिक्युरिटी कॉन्फिगरेशन इज इनेबल्ड. सो यू गो हिअर आणि आपण याला डिसेबल करून टाकूया. सो ऑफ इट. ओके, क्लोज दॅट वन. अगेन गो टू इंटरनेट एक्सप्लोरर. आता तो बरोबर म्हणतो इज नॉट इनेबल्ड. ना ये इसकी देखो निगेटिव मेंटेलिटी है. इनेबल्ड था तो भी अपने को एरर बताया, डिसेबल किया तो भी एरर बताया. Dude, just take me to the home page, right? Why are you again and again showing me the error page? But he doesn't have the good mentality. Let's search for Google Chrome. Now that's your Google Chrome. तो यहाँ पे हम Google Chrome को डाउनलोड कर लेंगे क्योंकि मुझे इंटरनेट एक्सप्लोरर पसंद नहीं है. इफ़ यू वांट तुम इंटरनेट एक्सप्लोरर पे भी सारी चीज़ें सर्च कर सकते हो, चेंजेस कर सकते हो, बट आई एम पर्सनली गोइंग टू गूगल क्रोम. सो ये डाउनलोड हो रहा है, जस्ट वेट फॉर अ मिनट. नाउ दिस व्हाट दिस विल डू इज इन द बैक एंड ये डाउनलोड कर लेगा क्रोम. डाउनलोड के बाद उसका इंस्टॉलेशन लगाएगा एंड दिस इज हैपनिंग इनटू द नॉर्थ कैलिफोर्निया वर्क स्पेस सर्वर ऑफ विंडोज़. अभी मेरा ubuntu खाली बैठा है, ठीक है.
ubuntu के अंदर जाके वो क्लाउड अलेक्सा सब बना हुआ है अपना। सो इवन इफ द इंस्टेंस इज क्लोज इट डजेंट मीन कि हमारा जो ubuntu है उसके अंदर के फाइल्स उड़ गए, फाइल्स अभी भी वहाँ पर है। सो नाउ क्रोम हैज़ बीन क्रिएटेड। अब ये क्रोम के अंदर कुछ चेंजेस करते हैं। The piece of software that we are going to need to connect with SSH is पट्टी। तो ये पट्टी हमें लगता है क्योंकि हम यहाँ पे वो SSH वेब स्टोर वाला एक्सटेंशन यहाँ पर नहीं यूज़ कर सकते, इसलिए हम पट्टी यूज़ कर रहे हैं। एंड पट्टी इज़ अ स्टैंडर्ड क्लाइंट। तो अभी पट्टी को सीख लेते हैं। सो यू गो टू दिस साइट, डाउनलोड पट्टी वाला, रिमेंबर दिस ग्रीन एंड, यू क्लिक ऑन इट एंड यू नीड टू डाउनलोड 2 सॉफ्टवेयर्स। तो पहला है पट्टी। यू सिलेक्ट दिस 64 बिट फाइल, थोड़ा ज़्यादा ऊपर हो गया, 64 बिट ऑफ patti.exe। सो क्लिक ऑन इट, ये डाउनलोड हो गया। देन यू हैव पट्टी जेन, तो इसे डाउनलोड कर लेंगे। नाउ द जिस्ट इज 2 फाइल डाउनलोड करनी थी हमें, वो 2 फाइल हमने डाउनलोड कर लिया। तो अब देखते हैं कि पट्टी और पट्टी जेन क्या है। पट्टी इज योर सॉफ्टवेयर फॉर SSH connection. Patti Gen is software for key generation। तो जो SSH कीजन हमने अभी किया था ना, उसके लिए ये यहाँ पर पट्टी लगता है हमको विंडोज़ के अंदर। बट देर इज़ अ प्रॉब्लम नाउ। प्रॉब्लम ऐसा है कि तुम्हारे ubuntu के साथ में तुम्हें lexa.pem ऑलरेडी मिल चुकी है। तो वो lexa.pem को हमें कन्वर्ट करने का है, क्योंकि ubuntu के साथ क्रिएट करना है। ubuntu के साथ अगर कनेक्ट करना है तो lexa लगेगी। और अपने विंडोज़ वाले इंस्टेंस में अगर हम यहाँ पर जाएंगे देन ऑब्वियसली हमारे पास लेक्सा नहीं है। सो द क्वेश्चन इज हाउ डू यू मूव द फाइल फ्रॉम वन प्लेस विच इज़ इन योर लोकल मशीन टू द डेटा सेंटर, क्योंकि अब तुम्हारा डेटा सेंटर का मशीन है। तो इसको क्या करना है। नाउ द इम्प्लीमेंटेशन ऑफ द सर्विस दैट यू लर्न फर्स्ट हैंड कम्स इन। नाउ वी आर यूजिंग S3। तो हम लोग क्या करेंगे, वी विल गो टू S3, इनटू द S3 बकेट हम लोग लेक्सा को अपलोड करेंगे। एंड वंस यू अपलोड लेक्सा टू दिस S3 बकेट देन हम उसे मूव कर सकते हैं wherever we want। So let's go here, upload a file, और लोकल में से lexa.pem we need to select। So now you have the file here। इसे पहले ही पब्लिक बना दो क्योंकि हमें पब्लिक के परमिशंस लगने वाले हैं, क्योंकि हम उसे कोई दूसरी जगह से एक्सेस करने वाले हैं। सो नाउ योर फाइल इज़ अपलोडेड, और वो पब्लिक भी हो चुकी है और ये सबका एग्जीक्यूशन भी हो चुका है। सो यू गो हियर, राइट क्लिक, कॉपी लिंक एड्रेस, सिलेक्ट क्रोम RDP, गूगल में जाना है एंड यू जस्ट नीड टू पेस्ट द एड्रेस हियर। जैसे ही एंटर करेंगे वी विल हैव द डाउनलोड ऑफ lexa.pem। दिस इज़ योर फर्स्ट इम्प्लीमेंटेशन ऑफ S3। यहाँ पर तुमने वो सर्विस को यूज़ करके एक फाइल को माइग्रेट किया। सो अब इसे कट कर देते हैं। लेट्स क्लिक ऑन फोल्डर, डाउनलोड्स। नाउ वी हैव द फाइल lexa.pem हियर। सो ये जो lexa.pem फाइल है, दिस .pem इज ubuntu recognizable बट विंडोज़ कैन नॉट रिकॉग्नाइज lexa.pem। तो विंडोज़ के अंदर वी नीड टू रन पट्टी जेन। तो सबसे पहले पट्टी जेन चलाएंगे, रन इट। रन करने के बाद में क्लिक ऑन लोड। जनरेट नहीं करना है। जनरेट क्या करेगा, पब्लिक प्राइवेट की पेयर, जो कि SSH की जेन कर रहा था, बट
हमें लोड करना है. सो लोड दिस वन and select lexa.py. So it is telling you that I successfully imported the key. इसका जो भी प्रोटोकॉल वगैरह जो भी है सब कुछ वो बता देगा. तो हम बोलेंगे ओके. सो व्हाट वी नीड टू डू इज हमें प्राइवेट की सेव करनी है. प्राइवेट की क्यों करेंगे? क्योंकि हमारे पास प्राइवेट लगती है, बराबर. ताला पब्लिक है, हमारे पास जो चाबी है वो प्राइवेट है. सो क्लिक ऑन सेव प्राइवेट की, क्लिक ऑन यस. कीप द नेम एज इट इज और उसको सेव कर देना है. क्लोज दिस वन. सो नाउ वी हैव द फाइल हियर. ये फाइल यूज करके हमको पट्टी को कनेक्ट करना पड़ेगा. सो क्लिक ऑन हियर एंड देन यू हैव 3 सेटिंग्स. तो सबसे पहला सेटिंग है हमें किसी के घर को जाना है, तो लगेगा नाम और पता. सो लेट्स इनपुट द नेम अबंतु और मशीन का पता होता है उसका आईपी एड्रेस. तो इसे सिलेक्ट कर लो, यहाँ पे डाल दो. वंस यू डू दैट, दूसरी चीज़ लगेगी ऑथेंटिकेशन लगेगा अपने को. तो अभी हम किसी के घर को जाने वाले, मतलब डायरेक्ट घर में जाने वाले उसके. तो उसके लिए ऑथ में जाना पड़ेगा, SSH के, ब्राउज दिस वन एंड सिलेक्ट lexa.pp का. तो ये अब उसके घर का चाबी भी हमारे पास आ गया. गो टू सेशन अगेन एंड नाउ क्लिक ऑन ओपन. तो 3 सेटिंग करने हैं सिर्फ. नाम डालना है, आईपी डालना है और वो की डालना है. यू क्लिक ऑन ओपन, यस, एंड यू हैव एंटर्ड इनटू ubuntu@nl. ls करो, क्लाउड है, cd क्लाउड करो, ls करो, alexa mega.txt. so you have your files here. This is your communication from the Windows instance into an Ubuntu instance. अब ये जो प्रोसीजर है पट्टी का, इसे समझने के लिए बहुत ज़्यादा टाइम लगता है. इफ़ यू आर नॉट नेटिव विद द कम्युनिकेशन तो इसको समझने में टाइम लगेगा. बट यू नीड टू फर्स्ट एग्जीक्यूट दिस वन. एग्जीक्यूट करने के बाद में जस्ट ट्राई टू गेट द फ्लो ऑफ द सिस्टम ईयर और फिर तुम्हें ये समझ जाएगा. तो तुम्हें अल्टीमेटली यहाँ पर अचीव क्या किया है. व्हाट हैपेंस ऑन प्रोजेक्ट इज यू हैव अ वर्क स्पेस. तो लोग जब कनेक्ट करते हैं, ये जो लोग वर्क फ्रॉम होम कर रहे हैं, तो ये क्या करते हैं वर्क फ्रॉम होम में अपने सिस्टम से पहले मशीन को कनेक्ट करेंगे. कौन सी मशीन को? अपने कंपनी वाले. सो इट माइट बी अ TCS, टेराडेटा, इन्फोसिस मशीन, जो भी होगा वो. अगर तुम्हारे पास कंपनी का लैपटॉप है, डजेंट मीन कि तुम उसी लैपटॉप से कनेक्ट करने वाले हो. उस लैपटॉप से भी पहले कंपनी के सर्वर को कनेक्ट करना पड़ता है. तो वो जो कंपनी का सर्वर है ना, वो ये तुमने वर्क स्पेस बनाया है. तो ये वर्क स्पेस इज एक्टिंग एज योर कंपनी सर्वर. उसके बाद में फ्रॉम द वर्क स्पेस यू कनेक्ट विद द क्लाइंट सर्वर. तो वो जो क्लाइंट सर्वर है वो तुम्हारा अभी अबंतु है. यू हैव अकम्प्लिश्ड दैट थिंग इन दिस ट्यूटोरियल. तो फिर लास्ट टाइम जो गोविंद ने सवाल पूछा था कि वो लोग वैसा क्यों करते हैं, तो हमने रीज़न देखा था कि क्लाइंट वगैरह होता है. सो नाउ वी हैव इम्प्लीमेंटेड द हॉप सिस्टम. तो ये अपना स्टैंडर्ड सिस्टम इम्प्लीमेंट हुआ. ये क्लाइंट का डेटाबेस है. लेट्स रीनेम दिस एज डेटाबेस. तो ये वो डेटाबेस है जहाँ पर तुम्हें जाना है. ये वर्कस्पेस का मशीन है जो तुम्हें यहाँ पे जाने देगा. और देन तुम्हारे पास ये एक लोकल पुणे का मशीन है जहाँ से तुम सब कुछ ऑपरेट कर रहे हो. नाउ रिमेंबर वन थिंग, कुछ भी हो जाए तुम्हारे लोकल मशीन को डेटाबेस का एक्सेस कोई कंपनी नहीं देगी. इट इज़ नॉट अलाउड बाय द क्लाइंट. इट इज़ नॉट अलाउड अकॉर्डिंग टू द IT गाइडलाइंस. तो IT का गाइडलाइंस होता है, इट इज़ कॉल्ड एज ITIL. तो ITIL के अकॉर्डिंग ही काम चलता है कंपनीज में. एंड ITIL डजेंट अलाउ foreign communication with the database. So whenever you are communicating from your local machine, it is a foreign communication. Because machine का identity क्या है? IP address. IP address हर वक्त बदलता है. अब ये machine का identity बहुत बार हो गया, 4-5 बार. इसका फाइनली कल को पूरा एक्सप्लेनेशन हमारा हो जाएगा कि मशीन का आइडेंटिटी IP एड्रेस क्यों है. Why not anything else? Why just this IP address? तो ये जो नाम तुम यहाँ पर दे रहे हो, it also doesn't matter. This is just a name tag that you are giving.
हमने अभी अभी देखा इसको ubuntu से हमने डेटाबेस कर दिया, राइट? सो ये जो नाम है ये नाम चेंजेबल है, यू कैन चेंज दिस टैग एट एनी टाइम, इट इज सिंपली अ टैग, बट द आइडेंटिटी लाइज इनटू दिस पब्लिक आईपी एंड दिस प्राइवेट आईपी। तो ये आईपी का जो कनेक्शन है विथ मशीन्स, विल सी दैट टुमारो। इफ यू हैव एनी क्वेश्चंस लेट्स हैव देम नाउ, otherwise it's done from my side.